5 6 7 8 साठी नवीन चेंडू हा फॉर्मॅट आहे आताच्या या मॅचला. मॅच सुरू होईल आणि पहिला चेंडू असेल सनीचा आणि समोर आहे बॅटर आनंद चव्हाण. पहिला चेंडू रिव्हर्स इथे अगदी आपण पाहतोय सनीवरती आक्रमण. आनंद चव्हाणच्या बॅट मधून पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. सुरुवात अतिशय सुरेख झाली, विस्फोटक झाली. पहिल्या चेंडू चौकार आलाय. आपण पाहिलं तर शेवटच्या आणि अंतिम मॅच मध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. आनंद चव्हाणच्या बॅट मधून पहिल्या चेंडू ती चौकार आलाय. संघाचं खातं मैदान ते उघडले, टीमचं अकाउंट ओपन झालंय. इथे देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू होता. डिफेन्स मैदान ती पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा राईज होताना पाहायला मिळतोय. शरीरापासून चेंडू आपण पाहिलं तर थोडा दूर करण्याचा प्रयत्न इथे मैदान ती पाहायला मिळतोय. आनंद चव्हाण एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळतोय मनोज सर. पहिल्या चेंडू ते चौकार आला, त्यानंतर एक सिंगल येते. 2 चेंडू टाकलेत आणि धावपल कृत्य बनवले जातात. 5 धावा त्या मात्र धावपल कृत्यात. विशाल आपण पाहिलं तर सुरुवातीपासून फॉर्मशी थोडंसं झुंजताना पाहायला मिळते. त्यामुळे बॅटिंग करताना या महत्वाच्या मॅच मध्ये त्याच्याकडनं भरपूर अशा अपेक्षा आहेत. नक्कीच, आणि त्या अपेक्षा मला वाटतं या मॅच मध्ये तो कदाचित पूर्ण करेल असं आपल्या पण अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांना साजेसा खेळ त्याच्याकडून पाहायला मिळणारकडे आपल्याला पाहिजे. सनी इथे कशा प्रकारे विशालला थांबवतोय हे सुद्धा पाहायला खूप मजा येणार आहे. इथे यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही, खूप शफल झाला होता विशाल. आणि बरं त्याला आपण ऑनस्क्रीन ही गोष्ट पाहूया. टप्पा पडल्यानंतर चेंडू किती शरीरभेदक होताना पाहायला मिळाला, परंतु विशाल खूप दूरवरती निघून गेला होता. त्यामुळे बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा मिलाप होताना पाहायला मिळाला नाही. आणि एक्सप्रेशन तुम्ही पाहिले असतील ना अनुरागचे एस्टनच्या पाठीमागे, ते खूप पाहण्यासारखे होते. म्हणजे टर्न खूप सुंदर ते होताना पाहायला मिळालाय. सनी परत येतो, तयार आहे. यावेळेचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर फटका केलाय. स्वॅगन स्वीपचा प्रयत्न मैदानात ती विशाल निगोटकडनं पाहायला मिळतोय. एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीनं आपण पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे जाते. धावपल कोणते आकडे बदलतात. षटक क्रमांक पहिलं मैदान ते सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळते. पॉवर प्लेची 2 षटकं मनोज सर कशा प्रकारे राहतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. का शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघ आपण पाहिलं तर पहिली मॅच तो पराभूत झाला, दुसरा सामना त्यांनी जिंकला आणि इथे तिसऱ्या मॅच मध्ये आता भवितव्य पणाला लागले. नक्कीच, आणि दोन्ही संघ अशा स्थितीमध्ये खेळतात की एक एक विजय मिळवलेला आहे आणि एक एक पराजय सुद्धा मिळालेला आहे. त्यामुळे यावेळेचा चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय. एक सिंगल आरामात येईल. छोटू आलाय चेंडूवरती. एक गोष्ट तितकीच करूये की आपण पराभूत का झालो हे सुद्धा माहिती आहे दोन्ही टीमला, आणि आपण कशा गोष्टीमुळे जिंकलो, का जिंकलो गेलो हेही माहिती आहे. त्यामुळे आता त्याच गोष्टीचा विचार करतील. जिंकल्यापेक्षा आपण का पराभूत जातोय याचा कदाचित जास्त विचार करतील आणि ती चूक करायची नाही हा प्रयत्न असेल दोन्ही संघांचा. 7 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. एक चेंडू बाकी आहे पहिल्या षटकातला. तर नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती संगणक शैलेंद्र कसबे अर्थात सनी. रिव्हर्स स्विच हिटचा नजराणा. विशाल निगोटच्या बॅट मधून चेंडू मात्र चाल सीमा पार. पंच कळवतायत आपली एनबी ट्रॉफीचे येतोय खणखणीत चौकार. सनी टाकला जो खेळला गेला होता ना तो त्यावेळेस अगदी आपण त्यांनी रिव्हर्सचा पहिला चौकार खेळला होता. आणि ज्यावेळेस विशाल निगोट शेवटचा चेंडू खेळला त्याने सुद्धा रिव्हर्सचाच फटका खेळला आणि इथे चौकार येताना पाहायला मिळालाय. एका राईट हँड बॅट्समन लेफ्ट हँड स्टाईलने मात्र एक चौकार खेळलाय आणि लेफ्ट हँड बॅट्समनने इथे राईट हँड स्टाईलने मात्र एक चौकार खेळला गेला. आणि इथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 11 धावसंख्येने जी सुरुवात आहे शिरसाट स्पोर्ट्सची ती खूप सुरेख होताना पाहायला मिळाली. तर नक्कीच आपण पाहतोय खूप चांगली सुरुवात, खूप चांगला स्टार्ट बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं पाहायला मिळते. स्वामी विवेकानंदांचं देखील एक सुंदर वाक्य आहे, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते ना त्या गोष्टीचा शेवट चांगला होताना पाहायला मिळतो. परंतु प्रयत्नांवरती देखील बरंचसं आपण पाहिलं तरी ते अवलंबून राहताना दोन्ही टीम पाहायला मिळतील. प्रयत्न चांगले करावे लागतील. षटक क्रमांक 2 करण्यासाठी निलेश ढगे जो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुणे जिल्ह्यातील अशी एकही प्रीमियर लीग नाही ज्यामध्ये निलेश ढगेला आपण खेळताना पाहिलं नाही. मिस्टर प्रीमियर लीग आहे, अष्टपैलू खेळाडू.
यावेळीचा चेंडू होता अपट बार मैदान ती पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेंथ वरती चेंडू आपण पाहिलं तर अपटलाय आणि विकेट किपरकडे चेंडू मैदान ती पाठवलाय. आनंद चौहान, निलेश ढगे कित्येक वेळ एकमेकांच्या समोर आलेत. हा बॅटल प्रचंड चुरशीचा कित्येक वेळ आपण पाहिलेला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एकाच तालुक्यातील हे दोन खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश ढगेला आपण पाहिलं तर भाजी मळवलला बिलॉंग करतो. आनंद चौहानला आपण पाहिलं तर मावळ तालुक्यातील देवरोड परिसरात पाहायला मिळतो. आणि इथं अगदी आपण पाहतोय एक विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि इथं ब्रेक थ्रू दिलाय निलेश ढगे आणि विकेट येते आनंद चव्हाणची. ही गोष्ट उत्तम सर अगदी आपण पाहू. थोडासा अगदी आपण पाहतोय शफल झाला, परंतु बॅकफुटला सारखं चेंडू कव्हरच्या दिशेने आणि पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि एस्टेनच्या पाठीमागे अगदी आपण पाहिलं एक चांगला झेल अनुरागच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. परंतु सर हा बॅटल देखील कित्येक वेळा चुरशीचा ठरलेला आहे. मावळ तालुक्यातील एकाच तालुक्यातील दोन खेळाडू एकमेकांच्या समोर आमने सामने येतात. एक चांगला बॅटर आहे तर एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि इथे निलेश ढगेनं पुन्हा एकदा संघनायकाचा विश्वास तो मात्र सार्थ ठरवलाय. सनी कसबेनं जी काही जबाबदारी त्याच्या खांद्यावरती सोपवलाय आणि सातत्यानं विश्वासाला पात्र ठरणारा आणि विश्वासाला खरा उतरणारा निलेश ढगे जो आज क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. मिस्टर प्रीमियर लीग म्हणून पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग करतो, चांगली गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळतो, विकेट मिळवताना पाहायला मिळतो, ब्रेक थ्रू संघाला मिळवून देताना पाहायला मिळतो आणि तेच आपण निलेश ढगेकडनं इथे मैदान ती पाहायला मिळते. धवपल कोते आणि स्कोर कार्ड होती षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर 1 गडी बाद 11 धावा. फुलटॉस आहे, चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षण सुरेख आणि फिकी सुद्धा तितक्या ताकदीची असलेली आपल्याला पाहिजे. लुईस आलाय, रवी नारायण साहू याला आपण पाहतोय. तुम्ही पहा आनंदची विकेट आली, आनंदची विकेट आल्यानंतर शिरसाट स्पोर्ट्सला आनंद नाही झाला, तिथं दुःख झालं आणि आनंदची विकेट आल्यानंतर इथं आनंद झाला. तो कोणाला झाला? इथे खास करून सुकाई प्रतिष्ठान या टीमला आनंद होताना पाहायला मिळाला. तर नक्कीच आपण पाहतो निलेश ढगेचे सेलिब्रेशन देखील आपण पाहिलं. रवी नारायण साहू बॅटिंगला आलाय, जबाबदाऱ्या वाढल्यात, बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस पाहायला मिळालेत. यावेळीचा चेंडू होता प्रचंड वेगाने टाकलाय, वेग 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 मैदान ती पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत, परंतु निलेशने सर या षटकात प्रभावित केले, इम्प्रेस केलंय आपल्या गोलंदाजीने. 4 चेंडू टाकलेत, 1 विकेट मिळवली आणि 3 डॉट बॉल त्याने टाकलेत. म्हणजे आतापर्यंत 4 चेंडूमध्ये एकही धाव त्याने खर्च केले नाही. भन्नाट वेग होता या चेंडूमध्ये. लुईस फक्त या चेंडूकडे पाहत राहिला. अतिशय अप्रतिम मारा निलेश ढगे याच्याकडून होताना पाहायला मिळाला. यानंतरचा चेंडू अगदी आपण पाहिलाय, अजून एक डॉट बॉल, 5वा चेंडू डॉट. 5 चेंडू डॉट टाकलेत निलेश ढगे याने. बाजी मिळवली. या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे, मावळ तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू आणि अगदी आपण पाहतोय आज परत एकदा मावळ तालुक्याचं नाव आणि विशेष करून पुणे जिल्ह्याचं नाव रोशन होतंय आपली ट्रॉफी अर्थात एनबी ट्रॉफीच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू, कव्हर ड्राईव्ह, सुंदर मैदान ती पाहायला मिळते. पाहणी पाहतच राहा, जबरदस्त फटका शेवटच्या चेंडूवरती आलाय. आपली ट्रॉफी एनबी ट्रॉफीचा खणखणीत चौकार. त्यावेळेस अगदी आपण पाहिलंय परत एकदा तशा प्रकारचा चेंडू होता. यावेळेस चेंडूची गती थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा घेतलाय लुईसने आणि चेंडू पाठवलाय कव्हर आणि पंच मोदबत अगदी कव्हरला. इथे एक चौकार येताना पाहायला मिळाला. 5 चेंडू डॉट होते पण शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि गोलंदाज स्वप्न असतं ना की एखादं निर्धाव षटक आपण टाकावं, ते स्वप्न इथे मात्र पूर्ण होऊ शकलं नाही. इथे षटक संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा संख्या आहे 1 बाद 15. आज खरं तर अनेक रेकॉर्ड झालेत आणि असं देखील वाटलं होतं की निलेशचा शेवटचा डॉट बॉल आला तर एक नवीन रेकॉर्ड मैदान ती पाहायला मिळेल, परंतु क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूत एक चौकार आलाय आणि धावपल कोते आपण पाहिलं तर बनवलं गेल्यात. 1 गडी बाद 15 धावा. तर षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाज अमर गोरे. उत्तम सर, हेच क्रिकेट आहे ना की आपण सनी कसबे आलाय परत एकदा गोलंदाज मार्कवरती. सगळ्यात महत्वाची गोष्ट उत्तम सर हीच आहे की पुढे काय होणार आहे आपल्याला कोणालाच माहिती नाही. एक 100 नंबरी सोनं आहे आणि पुढे काय होतं म्हणजे 5 चेंडू डॉट यंत्र माहिती असताना जर पुढच्या चेंडूवरती चौकार जाणार आहे तर त्या मॅचला मजा राहिली नसती. त्यामुळे पुढे काय असणार आहे हे पडद्यामागचं जे असतं ना काही गोष्टी, ते पडदा खुल्ला झाल्याशिवाय कळत नाही. तशी गोष्ट आहे इथे मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत एकही चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत त्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीये. इथे 15 धावा आहेत पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये आणि 1 फलंदाज बाद असलेला आपल्याला पाहायला मिळालाय. सनी आलाय, समोर आहे विशाल निगोट. सनीचा पहिला चेंडू वळण घेताना पाहायला मिळते. डिफेन्सिव्ह क्रिकेट विशालकडनं पाहायला मिळते, परंतु आज इम्प्रेस केले सनी कसबेनं. आपल्या प्रत्येक मॅच मध्ये 2-2 षटक टाकताना पाहायला मिळते.
गोलंदाज चेंडूला स्विंग प्राप्त करताना पाहायला मिळतोय. चांगला ऑफ कटर इथे मैदानी पाहायला मिळाला. जसं टप्पा पडला तसं वळण घेताना पाहायला मिळते. विकेट किपर अनुरागला देखील आज अनेक प्रश्न पडलेत. सनीचे चेंडू जे वळण घेणार आहेत ते अडवताना. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय, अतिशय चांगला चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याचा मारा सातत्याने सनी याच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू आपण पाहिले तर बॅक टू बॅक इथे मैदानी डॉट बॉल टाकलेत. खरं तर यावेळेचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून आपण पाहिले तर त्याला वळण देण्यामध्ये सनी कसबे यशस्वी ठरलाय. अगदी मिडल स्टिक आणि ऑफ स्टिकच्या वरतून चेंडू विकेट किपर अनुरागच्या हातात आलाय. डॉट बॉल तो मात्र मैदानी पाहायला मिळतोय. सुकाई प्रतिष्ठान सांगवी या टीमकडनं सनी कसबे. आणि इथे चेंडू हवेत, तिथे झेल झालाय आणि विशाल निगोटच्या रोपाने धक्का क्रमांक 2 आहे. चांगला झेल झालाय. विकेट येताना पाहायला मिळते. आतिश कुंभारनं आपण पाहिलं तर एक सुंदर झेल इथे मात्र पकडलाय. जाळं विणलं होतं. सनी कसबे आपण पाहिलं तर सुरुवातीचे 2 डॉट बॉल टाकले, प्रेशर बनवला, दबाव तिथे मात्र प्रेशर क्रिएट केला बॅटर विशाल निगोटवरती आणि तो प्रेशर रिलीज करण्याच्या प्रयत्नात विशाल एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात इथे आपली विकेट तो मात्र गमावताना पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं ना तर सनी कसबेनं पुन्हा एकदा मॅच वरती मजबूत घट्ट पकड तो आपल्या टीमला मात्र निर्माण करून देताना पाहायला मिळतोय. चेंडू कधी खूप वळण घेतोय, कधी अगदी सरळ चेंडू टाकताना पाहायला मिळतोय सनी. हे व्हेरिएशन जे आहे ना हे अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहत असतो की क्रिकेटमध्ये तुम्ही किती वेगाने चेंडू टाकता, किती सावकाश चेंडू टाकता हे महत्त्वाचं नाहीये. तुमच्याकडे व्हेरिएशन काय, तुम्ही एका टप्प्यावरती चेंडू कुठल्या दिशेने वळवण्याची तुमच्याकडे ताकद आहे. टप्पा मागे पुढे ठेवता तुम्हाला येतोय का, तुम्ही व्हेरिएशन कशा प्रकारचं करताय. तुमच्याकडे व्हेरिएशन असेल ना तर तुम्ही निश्चितच यशस्वी होणार आहे. पण कधी कधी आपण पाहतो की एका टप्प्यावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला तर गोलंदाजांना मात्र खूप फटके पण खावे लागतात. हे आपण पाहिलेलं आहे. 2 गडी बाद 15 धावा धावपल कोत्यात. क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना घरातून पाठिंबा देखील खूप महत्त्वाचा असतो, जो सनी कसबेच्या पाठीमागे सातत्यानं राहिलेला आहे. त्याच्या आजोबांनी देखील आपण पाहिलं तर सातत्यानं क्रिकेट खेळासाठी त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट आपली ट्रॉफी एनबी ट्रॉफीमध्ये सनीकडनं पाहायला मिळते. फुल टॉस त्याच्यावरती केलाय, जबरदस्त टोला. चेंडू मात्र जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खणखणीत रणजित फराटीच्या बॅटमधून आलाय षटकार. कॅप्टनच्या बॅटमधून अगदी आपण पाहिले तर षटकार येताना पाहायला मिळालाय. लो फुलटॉस होता, पूर्णपणे अक्षरशः पडला झडला, परंतु इथे चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवला. तिथे खेळाडू होता परंतु खेळाडूने खूप शर्तीची झुंज दिली, प्रयत्न केले, पण त्याच्या डोक्यावरून चेंडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. आणि इथे आल्या आल्या मला वाटतं पहिल्या 2 मॅचची कसर भरून करतो की काय रणजित, अशा प्रकारचे मात्र पहिल्याच फटक्यामध्ये त्यांनी दाखवून दिले. षटकार खेळलाय, 21 धावा आहेत, 2 फलंदाज बाद आहेत. सनी तयार. हलक्यात चेंडू यात्रा जो खेळला तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. 1 धाव तर आली आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय इथे लुईस आणि त्याचबरोबर आपण पाहतोय रणजित. हे दोघंही धावसंख्या निश्चितप्रमाणे चोरताना पाहायला मिळाले. 2 धावा घेतील, धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 23 धावा धावपल कोतात. 2 विकेट गमावल्यात. षटक क्रमांक 3 मैदान ते सुरू आहेत. प्रयत्न करावे लागतील. संघर्ष मैदान ते सुरू आहे. रात्रीचं सत्र आपण पाहतोय, फ्लड लाईट्स ऑन आहेत. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. आपली ट्रॉफी एनबी ट्रॉफी इथे मैदान ती पाहायला मिळते. प्रेक्षकांनी देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेताना प्रत्येक दिवसामध्ये आणि प्रत्येक रात्रीमध्ये पाहायला मिळतात. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. बॅकफूट होती जाऊन चेंडू आपण पाहिलं तर थर्डमॅनला खेळलाय, तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपलं जाईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघ बनवतोय प्रथमतः बॅटिंग करताना 2 गडी बाद 24 धावा. इथे आजची सरासरी अगदी आपण पाहतो या ठिकाणी राखण्यात यश आलेलं आहे. सनी कसबीची 2 षटके, 2 षटकात 20 धावा त्याला खर्च होताना पाहायला मिळाल्यात आणि 1 फलंदाज बाद करण्यात कॅप्टनला इथे यश मिळालेलं आहे. 24 धावा 3 षटकात समरीत आजची सरासरी राखली गेली. आता नवीन गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाज मार्कवरती मला वाटतं परत इथं निलेश ढगे यालाच या ठिकाणी कदाचित इथे पाचारण करण्यात आलेलं आहे 14 षटकासाठी. चर्चा पण चालू आहे लुईसची आणि रणजित फराटे याची, कारण एक गेम प्लॅन प्रत्येकाने बनवलेला आहे, प्रत्येक टीमने बनवल्या. प्रत्येक टीमच्या मॅनेजरने मात्र निश्चितच आता मॅनेजर ही पदवी यासाठी आहे की काही पाठीराखे असतात ना की टीम बरोबर सपोर्ट करण्याचं कामकाज करतायत. अनुभवी काही व्यक्ती असतात जे टीम बरोबर सातत्याने अगदी आपण पाहतो
आणि त्यांचाही सल्ला कधी कधी टीम घेताना आपल्याला पाहायला मिळते. पण ही माणसं जी आहेत ना, ह्या व्यक्तींची कुठेही नावं तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत, पण टीमसाठी सातत्याने सपोर्ट सिस्टीमचं काम काही मंडळी करत असतात. त्या व्यक्तींना निश्चितप्रमाणे थँक्यू म्हणावं लागेल, धन्यवाद द्यावे लागतील, ज्यांचं मार्गदर्शन टीमसाठी कधी कधी खूप महत्त्वाचं ठरतं. तर नक्कीच आपण पाहतोय मनोज सर, दोन्ही टीमचा फॅन्स फॉलोअर्स प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. शिरसाट स्पोर्ट्सचा देखील आणि सुकाई प्रतिष्ठान सांगवीचा देखील, कारण का प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठराखी याही मैदानावरती उपस्थित आहे. दोन्ही टीमचे त्या संघातील खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आणि स्पर्धा पाहण्यासाठी देखील अनेक प्रेक्षक आतुर आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येतात. निलेश ढगे जो मात्र कमी इकॉनॉमीने आतापर्यंत गोलंदाजी करताना सातत्याने पाहायला मिळालाय, तो इथे मैदानावरती आहे. पहिल्या षटकात अगदी निलेशने एक विकेट पण मिळवली. 4च धावा त्याने ज्या खर्च केल्या होत्या, तोच निलेश अर्थात शेवटच्या चेंडूवरती त्याला एक चौकार आला होता. 5 चेंडू त्याने लागोपाठचे डॉट टाकले होते. तोच निलेश आहे इथे गोलंदाजी मार्कवर. या दरम्यान अगदी हलक्यात परत एकदा चेंडू खेळला. तिथे क्षेत्ररक्षक दुर्वाने चेंडूवरती पोहोचतोय. इथे रणजित अगदी आपण पाहतोय काय वेग आहे रणजितकडे, पहा भन्नाट वेग आहे. आणि हा जो वेग आहे ना, मला वाटतं समृद्धी हायवेवरती जेवढ्या वेगाने गाड्या धावतायत ना, त्या गाड्यांबरोबर याची रेस लागली की काय, अशा प्रकारची धावगती होती इथे रणजितची. या 2 धावा आहेत. धावफलक 28 आहे आणि 2 फलंदाज अद्यापर्यंत बाद आहे शिरसाट स्पोर्ट्स. 4थं षटक आपण पाहतोय सुरू आहेत. निलेश ढगेवरती प्रेशर बनवण्याचा प्रयत्न रणजित फराटेचा पाहायला मिळतोय, कारण का जे प्रमुख गोलंदाज असतात, स्ट्रायकर गोलंदाज असतात, त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न बॅटर करत असतात. सनी कसबे जो कमी इकॉनॉमीनं गोलंदाजी करत होता, त्याच्यावरती आक्रमण केलं, आलेला षटका टोकला, त्याची इकॉनॉमी वाढवली आणि 2 षटकात त्यानं 20 धावा खर्च केला. तोच प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडूचा फटका तर खेळलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे डीप लॉंग ऑफला, परंतु क्षेत्ररक्षक येतोय 38 सर्कल मधील आणि तिथे चेंडू फील्ड केला जाईल, चेंडू अडवला जाईल, तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे. 2 गडी बाद 29 धावा. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. रणजीतची फलंदाजी आता बहरलेली आपण पाहतोय. 6 चेंडू खेळलाय, 14 धावा नाबाद आहेत. कॅप्टन इनिंग अगदी आपण पाहतोय आणि त्याच्या जोडीला लुईसला आपण पाहतोय. लुईसच्या बॅटमध्ये चेंडू अगदी खेळला गेला. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि लुईस याची खेळी संपुष्टात आली. अमर गोरे अर्थात सोन्या यांनी झेल घेतलाय आणि धक्का क्रमांक 3 आहे. तर नक्कीच आपण पाहतोय विकेट येताना पाहायला मिळते, फलंदाज बाद होताना पाहायला मिळते. 4थं षटक आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर आहेत. ऑफस्टम्पच्या अगदी बाहेर चेंडू टाकला होता, शफलून खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला चोकून दिला. फटका चांगला होता, परंतु बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ आपण पाहिलं तर झेल टिपलाय. अमर गोरे अशा प्रकारच्या कॅचेस पकडण्यासाठी तो प्रचंड माहीर आहेत, कारण त्याच्या कित्येक व्हिडिओ क्लिप क्षेत्ररक्षणाच्या देखील आपण युट्यूबवरती पाहू शकाल. आणि एक चांगला झेल त्याने इथे मात्र टिपलेला आहे. विकेट येताना पाहायला मिळते, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 3. 3रा गडी शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघाचा इथे मात्र बाद होतोय. धावफलक धावा 3 गडी बाद 29 धावा. उजवेष्टीच्या बराचसा बाहेरचा चेंडू अगदी आपण पाहतोय. ताकद खूप मोठ्या प्रमाणात लागली गेली होती, परंतु तिथं अगदी आपण पाहिले की एक चांगला झेल, उंची खूप मिळाली चेंडूला आणि तिथे परतावं लागलंय ते लुईसला. आणि बॅटर अगदी आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, तो असेल आता मयूर कारंडे याला आपण पाहणार आहे. तुम्ही पहा पुण्यातील ही 2 नावं जी आहेत ना, ही सगळ्यात महत्त्वाची मी घेत असतो सातत्याने. अनुराग मोहिते आणि मयूर कारंडे या दोघांनी निश्चितप्रमाणे पुण्याचा वारसा जमण्याचं कामकाज केलेलं आहे आणि आज दोन्ही प्लेयर एकमेकांच्या विरोधात आहेत. मयूर आणि अनुराग. स्ट्राईकला मयूर, हलक्यात चेंडू या दरम्यान जो खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. आरामात आलेली एक सिंगल. स्ट्राईक रोटेट होईल, रणजित येईल. परत एकदा स्ट्राईकला तिथे 1 धाव आली आणि संघाने 30शी गाठली. 30 धावा आहेत, 3 फलंदाज बाद. 3.5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू देखील आपण पाहणार आहोत 4थ्या षटकातील. इथे मैदान ती पाहायला मिळेल. थंड वातावरण आपण पाहतोय. हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत, थंडीचं वातावरण पाहायला मिळते, परंतु क्रिकेटच्या मैदान ती प्रचंड गरम वातावरण सातत्यानं आपण पाहिलेलं आहे. यावेळीचा चेंडूचा फटका खेळण्याचा प्रयत्न रणजित फराटेकडनं केला, तो बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चांगला चेंडू मैदान ती टाकला निलेश ढगेनं. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपलं जाईल. 4थ्या क्रमांकाचं पुन्हा एकदा या षटकात मनोज सर आपण पाहिलं तर निलेश ढगे 2 षटकं टाकली, 10 धावा खर्च केला, 2 विकेट मिळाल्या. इकॉनॉमी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 5.00 ती मात्र पाहायला मिळते. पहिल्या षटकात 4, आताच्या षटकामध्ये 6 धावा खर्च करत 10 धावा निलेश ढगे यांनी ज्या खर्च केल्या 2 षटकांमध्ये 2 फलंदाज बाद करण्यात त्याला यश आलेले आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 3 बाद 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहिला
तर इथं आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर बॉल सुद्धा इथे आणि इथं अगदी आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळते. छोटी छोटी मुलं सुद्धा अगदी आपण पाहतोय खास या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत आणि क्रिकेटचा आनंद निश्चितप्रमाणे घेताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कावरती अगदी आपण पाहूया सचिन भगत याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे स्वतःला पाहिल्यानंतर खूप आनंद होतो आणि ते 2 चिमुरडे अगदी आपण पाहतोय की ऑन स्क्रीन सच में हमी है ना प्रश्नचिन्ह आहे. इथं अगदी आपण पाहिलंय बिगरेकाचा प्रयत्न होता. रणजित दूरवरती निघून आलाय आणि इथे संधी निश्चितप्रमाणे होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. चांगला चेंडू फेकला गेला होता, खूप दूरवरती होता आणि अगदी आपण पाहिलंय ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे आपण ह्या चिमुडीला पाहू. दोघींची स्माइल किती छान आणि क्रिकेटच्या मैदानावरती हा आनंद निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळतोय आणि ह्याच जीवनात आनंद आहे. 3-32 बिग हिट केलाय. लॉंग ऑफला चेंडू तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खिलाडी के मस्तक पे दस्तक और ये 6 रन. प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु मयूर कारंडे समोर आहेत. युनिक स्पोर्टची बॅट त्याच्या हातामध्ये आहे आणि प्रचंड मोठं आक्रमण पाहायला मिळते. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला मात्र समोरच्या बाजूला उत्तुंग षटकारात परावर्तित करताना पाहायला मिळतोय मयूर कारंडे. मनोज सरांनी सुरुवातीला सांगितलं की ताकद याच 2 खेळाडूंकडे आहे. एका बाजूला मयूर कारंडे, एका बाजूला अनुराग मोहिते. 2 खेळाडू एकमेकांच्या समोर आमने सामने आहेत. मयूरच्या बॅट मधून अगदी आपण पाहिलं एक सूर्यप्रकाशचा षटकार येताना पाहायला मिळालाय. धापाला धावा संख्या 36 आहे 3 गाड्यांच्या मोबाईलला. परत हलक्या हाताने चेंडू यात्रेमध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, 1 धाव तरी येते. दुसऱ्या धावा संख्येचा प्रयत्न केला गेला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल, एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावर धावा संख्या 37 आहे. 3 फलंदाज अद्यापर्यंत बाद आहे. 5वं षटक आपण पाहिलं तर प्रगती पथावरती आहेत. करंट रन रेट 8.22 आहे. 8 ओव्हरची मॅच आहे. रात्रीच्या 17 आजच्या दिवस रात्र 17 शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहतोय. क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वरती खूप बारकाईने आहेत. कोणता संघ सुपर 8ला पात्र ठरणार, कोणत्या संघाला या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागणार ते देखील ठरवणारी मॅच इथे मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहिलं तर अंबादासजी शिरसाट यांच्या मालकीची टीम आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर शिवाभाऊ कांबळे यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय. सुकाई प्रतिष्ठान सांगवी विरुद्ध शिरसाट स्पोर्ट्स क्लब लोणीकंद या 2 टीम एकमेकांसमोर आमने सामने आहेत. गोलंदाज सचिन भगत यावेळीचा चेंडू होता. रणजित फराटेसाठी टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. पंच कळवतायत व्हाईट बॉल. खराब चेंडू मैदानात येताना पाहायला मिळते. खरं तर एका बाजूला आपण पाहिलं तर सचिनने चांगला चेंडू टाकला होता. ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर होता, वाईडलाईनच्या देखील बाहेर होता, परंतु फुटवर्क जो मैदानात पाहायला मिळतो ना रणजितचा, तो देखील कमालीचा आहे. 3 बाद 38 धावा आहेत. 3 चेंडू बाकी राहिलेत 5व्या षटकातले. रिवर्स आणि चेंडू पोहोचण्यास सीमारेषेच्या बाहेर. 1 टप्पा का 4 रन चौकार. रणजितने आपले रंग बदललेत. रंग आता उधळलेत. शेवटची मॅच आहे. या मॅच मध्ये त्याचा मूड देखील ऑन झालाय. जबरदस्त बॅटिंग तो मैदानात करू लागलाय आणि इथे आपण पाहिलं तर धावफलक स्कोर कार्ड होती 42 धावा त्या मात्र बनवल्या गेल्या. 3 गडी बाद. षटक क्रमांक 5 सुरू आहे. बेचाळीस धावा आहेत. या दरम्यान आपण पाहिलं खोलबट टप्प्याचा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नकार दिलाय. कारण दोन्ही पर्यंत माहिती आहे एखादी धाव कमी आली तरी चालेल, कारण दोघांचे गट्स आहेत. कारण आपण दोघं जर थांबलो तर कदाचित इथे 80+ आपण हा धावफलक पोहोचू शकतो. हा दोघांचा काहीतरी प्रयत्न असणार आहे. पाहायचंय आपल्याला रणजित
आणि मयूर या दोघांना थांबवण्याचं काम सचिन भगतच्या या शेवटच्या चेंडूवरती होणार आहे का? 42 धावा आहेत, 3 फलंदाज बाद आहेत. शेवटचा चेंडू आपण पाहतो या षटकातील. यावेळीचा चेंडू होता, मोठा फटका तर केलाय, चेंडू हवेत आहे, उंची घेईल, लांबी घेताना पाहायला मिळत नाही. टेकन व्हेरी गुड कॅच, रोहित पाटीलने टिपलाय झेल, विकेट होईल पतन, फलंदाज बाद. रणजित फराडीची एक मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली, उंची खूप मिळाली आणि तिथे एक चांगला झेल होताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. सचिन भगत, आपण त्याच्याबद्दल चर्चा करत होतो की शेवटच्या चेंडूवरती एखादा टर्निंग पॉईंट आपल्याला मिळणार का, आणि त्याने टर्निंग पॉईंट निश्चितप्रमाणे मिळवून दिलाय असं म्हणजे हरकत नाही. एक चांगला झेल होताना पाहायला मिळालाय आणि या टर्निंग पॉईंटचा काही फायदा या ठिकाणी होणार आहे का सुकाय प्रतिष्ठान सांगवी संघाला, ते मात्र आपल्याला पाहिजे. विशेष करून 2 संघ अगदी आपण पाहतोय, सुकाय प्रतिष्ठान सांगवी आणि एका बाजूला शिरसाट स्पोर्ट्स लोणीकंद हा संघ निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. म्हणजे आपली ट्रॉफी NB ट्रॉफी ही आम्हालाच हवी, सातत्याने पाठीरागे सांगतायत, कारण टीम आहे सुकाय प्रतिष्ठान सांगवी. आणि एका बाजूला जे पाठीराखे शिरसाट स्पोर्टचे ते पण मानतायत ही ट्रॉफी आम्हालाच हवी, कारण आम्हाला लागलाय क्रिकेटचा छंद, आमची टीम आहे शिरसाट स्पोर्ट्स लोणीकंद. दोनही संघांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न इथे मैदानी केले जातील आणि कोणता संघ या मॅच मध्ये बाजी मारेल ते देखील आपण पाहणार आहोत. क्रिकेटचा छंद प्रत्येकालाच आहे, क्रिकेटचा आनंद देखील आपली ट्रॉफी NB ट्रॉफी देताना पाहायला मिळते. आणि इथे धावपल कोते आपण पाहिले तर 42 धावा आहेत. शेवटची 3 षटकं जी कशा प्रकारे केली जातील ते देखील आपण पाहणार आहोत. बरीचशी चर्चा मैदानी मनोज पाहायला मिळाल्या, चेंडू कुणाच्या हातामध्ये सोपवायचा, शेवटच्या 3 षटकांसाठी कोणकोणत्या गोलंदाजांचा वापर करायचा. परंतु पुन्हा एकदा संगणकाने विश्वास दाखवलाय, गोलंदाज अमर गोरे अर्थात सोना गोरे तो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आला. आणि विशेष म्हणजे समोर लेफ्ट हँड बॅट्समन आहे, तो असताना सुद्धा अमरच्या हातामध्ये चेंडू, हे काहीतरी रणनीती असणार, हे तितकंच करायचं नाही. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतो ही रणनीती होती आणि इथं पहिल्याच चेंडूवरती विकेट आली आहे. अमर गोरे इथे विकेट घेतोय आणि मयूर कारंडेची खेळी संपुष्टात आली. विकेट नंबर अगदी आपण पाहू, मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि ती विकेट असेल 5वी. निम्मा संघ गारद होताना पाहायला मिळतोय. मयूर कारंडे बिग विकेट गॉन, मोठा मासा इथे गळाला गावताना पाहायला मिळतोय. परंतु कौतुक करावं लागेल, अमर गोरे खरं तर या NB ट्रॉफी 2024 मध्ये संघर्ष करताना पाहायला मिळत होता. सुरुवातीच्या 2 मॅच आपण पाहिलं तर त्याच्या षटकांमध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या. इकॉनॉमी प्रचंड मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे सनी कसबेकडेच्या समोर पाहिलं तर प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह होते. अमरच्या हातात चेंडू सोपवला, समोर समोर लेफ्ट हँड बॅटर येतो, त्याला रोखेल का की हा त्याला धावा बनवेल. परंतु अमर गोरेनं ज्या कामासाठी ओळखला जातो ते काम इथे मैदानी करून दाखवले, विकेट मिळवली. मला असं म्हणायचं की मला इथे कदाचित अमर गोरेने जो काही चेंडू टाकलाय तो त्याच्या हाताने अजिबात टाकला नाही, त्याने यावेळेचा चेंडू त्याने डोक्याने टाकला होता. म्हणजे काय टाकावं लागेल मयूर कारंडेच्या विरोधात तो अचूक टप्पा, आणि त्यावेळेस त्याला चेंडू ऑफ ब्रेक नाही, इथे चेंडू लेग ब्रेक केला आणि तिथे ती विकेट येताना पाहायला मिळाली. कारण मयूर कारंडेला वाटलं पण नव्हतं हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला निघेल आणि ती विकेट येताना पाहायला मिळाली. वेग देखील आपण पाहिलं तर मनोज सर फार कमी होता, गती आपण पाहिलं तर कमी होती. चेंडू रिलीज देखील खूप चांगल्या पद्धतीने केला आणि त्याचमुळे इथे विकेट येताना पाहायला मिळते. न्यू बॅटर राहुल शेलार मैदानी पाहायला मिळतोय. सर एक संजय भालेराव सर 1 मिनिट वेळ घेतोय ऑफिशियल स्कोरर कडून.
प्लेइंग 11 जी आहे रणजित फराटे, मयूर करंडे, त्यानंतर संदीप गिरे, त्यानंतर आहे अंकित कामाटी, आनंद चव्हाण, त्यानंतर प्रतीक फराटे, हसन मदारी, विशाल निघोट, रविनारायण साहू आणि गणराज भिसे. त्यामुळे राहुल शेलारचं नाव प्लेइंग 11मध्येच नाही आहे आणि तो बॅटिंगसाठी आला आहे. त्यामुळे 5 रनची पॅनल्टी असेल शिरसाट स्पोर्ट्स या टीमला. पाच रनची पॅनल्टी. आणि कमिटीने घेतलेला हा निर्णय आहे. त्यामुळे मगाशी म्हणण्यापेक्षा अगदी सकाळपासून एक वाक्य मी सातत्याने सांगतोय की शिस्त आणि NB ट्रॉफी यांचं खूप जवळचं नातं आहे. जे रूल्स ठरले, जे नियम ठरले त्यालाच अनुसरून तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळावं लागतंय. आणि प्लेइंग 11मधला खेळाडू न आल्यामुळे 5 रनची पॅनल्टी या ठिकाणी टीमला जी देण्यात आली. न्यू बॅटर आहे तो असेल आत्ता इथे अगोदरच्या सामन्यातला सुपरस्टार हिरो प्रतीक फराटे याला आपण पाहतोय. तर नक्कीच मनोज सर, म्हणूनच तर आपली NB ट्रॉफी एका वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळते. नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तर नियमांवरती अगदी बोट ठेवलं जातं. प्रत्येक नियमाला अनुसरून ही स्पर्धा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. स्पर्धेचा दर्जा आणि स्पर्धेची उंची सातत्यानं आपण पाहिलं तर एका वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळते. आणि खरं तर क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली पुणे जिल्ह्यातील एक मानाची सन्मानाची वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट म्हणून आपली ट्रॉफी NB ट्रॉफी इथे मैदानावरती आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय लो फुलटॉस होता. पॅटमध्ये चेंडू येताना पाहिल्या मिळाला नाही. अचूक टप्प्याचा मार आहे अमर गोरे अर्थात अमरनाथ यादवला आपण पाहतो या ठिकाणी. एक डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू हवेत आहे आणि तिथे जेल सुटलाय. जीवनदान आणि हे जीवनदान महागात ठरणार की नाही. प्रतीक फराटेला मिळाले जीवनदान संघाला अडचणीत आणणार का. सनी कसबेला देखील विश्वास बसत नसेल. संघमालक शिवा कांबळेंना देखील विश्वास झाला नसेल की रोहित पाटीलकडनं ही चुकी होईल आणि तिथे जेल मैदान ते सुटलाय. ज्याने एक चांगला जेल टिपला आणि त्याच्याकडनं एक छोटी चुकी झाली. महत्वाची मॅच आहे. समोर अक्षय खोंड. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवताना पाहायला मिळत आहेत. फेकी करतील तोपर्यंत प्रचंड वेगाने धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकोती बनवलं जात आहेत. षटक क्रमांक 6 मैदान ते सुरू आहे. 5 गडी बाद 45 धावा. सहाव्या क्रमांकाचे षटक मैदान ते सुरू आहेत. निम्मा संघ गारद झालाय. शिरसाट स्पोर्ट्स क्लब लोणीकंद 45 धावा धावफलकोती 5 विकेट गमावल्यात. अक्षय समोर आहे बॅटिंगला. अक्षयच्या बॅटमधून आपण पाहतोय स्विचिचा फटका क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळेल. रेस लागली गेली आणि इथं पाहतोय आपण चेंडू सुद्धा पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. प्रयत्न चांगले होते निलेश ढगेचे परंतु रोखू शकला नाही. आणि तिथे आपण पाहिलं तर चेस करणं अवघड होतं. परंतु शेवटच्या सनी स्विचिटचा फटका देखील आपण पाहिलं तर मैदान ते खेळला आणि तिथे धावा रोखण्यासाठी प्रयत्न करत होता निलेश. परंतु चेंडू पोहोचलाय सीमा पार आणि एक चौकार आलाय. 49 धावा धावफलकोती 5 विकेट गमावल्यात. षटक क्रमांक 6 मैदान ते सुरू आहेत. अमर गोरे जो इथे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या षटकात कमबॅक केले अमरनं. पहिल्या चेंडू ती विकेट मिळवली आणि त्यानंतर खर्च केला 7 धावा. यावेळीचा चेंडूचा खेळण्याचा प्रयत्न अक्षय खोंडचा परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये एक डॉट बॉल येईल. षटक क्रमांक संपलं जाईल. 6व्या क्रमांकाचं 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकोती शिरसाट स्पोर्ट्स क्लब लोणीकंद 5 गडी बाद 49 धावा. या मॅच मध्ये आपण एक गोष्ट आवर्जून पाहिलेली आहे की आतापर्यंत ज्या ज्या खेळाडूंचा बहरलेला खेळ आम्ही पाहिला नव्हता त्या त्या खेळाडूंचा बहरलेला खेळ पाहायला मिळाला. अमरनाथ गोरे दोन्ही मॅचला थोडासा अडचणीत आणताना पाहायला मिळाला. या मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आणि 1 विकेट मिळवताना पाहायला मिळालाय. रणजित फराटे याची कामगिरी आपण पाहिली त्यावेळेस पहिल्या 2 मॅचमध्ये फारशा रन करू शकला नव्हता.
पण या मॅचमध्ये एक बहारदार खेळी करताना आपण रणजित फराडेला पाहिलेलं आहे. आत्ता आपल्याला पाहिजे उर्वरित 2 षटकं बाकी राहिलीत आणि या उर्वरित असणाऱ्या 2 षटकात करामत काय होणार आहे ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज आले, गोलंदाजी मार्कावरती इथे अभि पुंडे गोलंदाजी मार्कावरती येताना आपल्याला पाहायला मिळतंय. अभि को पता है अभी नहीं तो कल कल कभी नहीं. 49 धावा धावपल कोणत्यात 5 विकेट गमावल्यात. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील तेजपुंज तारा अल्पावधीतच आपण पाहिलं तर एशियाची उंची शिखर गाठणारा खेळाडू म्हणून अभि पुंडेला आपण पाहतोय. एकोणपन्नास धावा धावपल कोणत्यात 5 विकेट गमावल्यात. शेवटची 2 षटकं आपण पाहणार आहोत. अभि पुंडे गोलंदाजीच्या मार्क होत्या. देशटेनच्या पाठीमागे अनुराग मोहितीला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणात बदल करताना पाहायला मिळतोय. सनी कसबेला आपण फायनलिंगला आपण पाहतोय. थर्डमॅनला आपण पाहिलं तर अजिंक्य बाबू शिंदे पाहायला मिळत आहेत. इथे अगदी आपण पाहिले चेंडू हवेत आहे आणि काय मोठी विकेट आली पहा. म्हणजे गणितीच्या भाषेत अगदी सांगायचं असेल ना तर मायनस मायनस इज इक्वल टू प्लस. 2 निगेटिव्ह गोष्टी घडल्यात. खराब चेंडू होता, खराब फटका खेळला गेलाय आणि एक चांगली विकेट आली. अतिशय खराब चेंडू होता, उंच उडी मारत चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहिलंय इथे गोलंदाजाचं एक्सप्रेशन तुम्ही पाहिलं असेल ना. मला वाटतं हा चेंडू तो आज स्वप्नात सुद्धा विसरू शकत नाही. चेंडू पडल्यानंतर तिथे ओ माय गॉड हे एक्सप्रेशन आहे. ये क्या हुआ. मनोज सर सचिन बाट सरांचं खूप बारकाने लक्ष आहे. प्रत्येक गोष्टीवरती लक्ष आहे. आयोजनात आहे, नियोजनात आहे आणि मॅच वरती देखील तितकंच आहे. स्क्रीनवरती पण आहे आणि स्क्रीनच्या मागे पण आहे. विकेट येताना पाहायला मिळते, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच इथे आपण मैदानावरती पाहतोय. अजिंक्य बाबू शिंदेचं आपण फक्त नावच घेतलं होतं, त्यानं लगेच तिथे आपण पाहिलं तर झेल पकडून दाखवला आणि प्रतिस्पर्धी संघातील बॅटरला तिथे मात्र बाद केलं. 6 बाद 49 हसन आल्याने बॅटर आणि अजून एक विकेट. अजून एक विकेट. अभि पुंडे लागोपाठच्या 2 विकेट घेताना पाहायला मिळाल्या आहेत. 7वा फलंदाज बाद. 7 बाद 49. 7वा खेळाडू हसन मदारी आपण पाहिलं तर शून्यावरती खातही न खोलता इथे मात्र बाद होताना पाहायला मिळते. विकेटचा सिलसिला इथे आपण पाहिलं तर जारी आहे. अभि पुंडेला संधी मिळाली आणि संधीचं सोनं करताना पाहायला मिळते. म्हणजे पहिल्या विकेटवरती वेगळे एक्सप्रेशन पाहायला मिळाले आणि या विकेट नंतर आपण त्याचे एक्सप्रेशन पाहू शकाल. नक्कीच आणि अगदी आपण पाहतोय विशेष म्हणजे आता 49 धावा आहेत. या 49 धावसंख्येतून 5 रन अजून मायनस करायचे आहेत. म्हणजे 5 रनच्या पॅनल्टीच्या आहेत त्या आपण अजून मायनस केलेल्या नाहीत. त्या सेकंड इनिंगला आपण बोनसच्या रूपाने निश्चितप्रमाणे सुरुवातच सुकाय प्रतिष्ठानला 5 धावसंख्येने बोनसने करून देऊ. सुकाय प्रतिष्ठानला आपली ट्रॉफी एनबी ट्रॉफीचा बोनस मिळणार आहे. दिवाळीची टुर्नामेंट आहे त्यामुळे दिवाळी बोनस आलाय असं तरी हरकत नाहीये. आणि हॅट्रिक बॉल इथे अभि पुंडे या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का ते आपल्याला पाहिजे. पहिली विकेट हॅट्रिक निखिलने पूर्ण केली. अभि पुंडेला संधी आहे दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याची. या दरम्यान अगदी आपण पाहिले हलक्या हाताने चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान 1 धाव आरामात आली आणि एका धावसंख्येनंतर इथे संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 7वं चालू असताना 7 बाद 50 धावा. सुरुवातीला फलंदाजी करत असताना शिरसाट स्पोर्ट्स अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळते. संघ आपण पाहिलं तर हाफ सेंचुरी बनवताना पाहायला मिळतोय. शेवटचे 9 चेंडू पहिल्या डावातील आपण पाहिले तर बाकी आहेत. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, किती धावांचं लक्ष मात्र ठेवलं जाईल, सगळ्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या नजरा आजच्या दिवस रात्र सत्रातील शेवटच्या मॅच वरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा अभि. यावेळीचा चेंडू होता, फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. एकेरी दुहेरी धावांनी देखील आपण पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे जातोय. या षटकातील शेवटचे 2 चेंडू इथे मात्र बाकी आहेत. 51 धावा तर मात्र धावपल कोत्यात. 7 विकेट गमावल्यात. शेवटचे उर्वरित 2 चेंडू या षटकातील इथे आपण पाहणार आहोत. 7व्या षटकातील 2 चेंडू यायचे बाकी राहिलेत. 51 धावा आहेत आणि पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचा आढावा आपल्यापर्यंत जो पोहोचला गेलेला आहे शेवटच्या मॅचचा. आणि आता तिसऱ्या रात्रीतील ही शेवटची मॅच आहे.
इथे अगदी आपण पाहिलंय हलक्यात चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती आला नाही, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव आहे. अनिकेत कामाटियाला आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की पहिल्या दिवसातील शेवटच्या मॅचमध्ये 69 धावा झाल्या होत्या आणि इजाची फलंदाजी आपण विसरू शकत नाही त्या मॅचला. त्याच्यानंतर कालचा दिवस जर अगदी आपण पाहिला तर कालच्या रात्रीमध्ये शेवटची जी मॅच झाली 84 धावा निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाल्या. पण आज किती धावा होणार आहे ते पाहायला खूप मजा येणार आहे. गोलंदाज तयार आहे, बॅकफुटला सरकलाय, पंच केलाय चेंडू पॉइंटला, परंतु तिथे संजय भालेराव सर यांच्या शरीराला चेंडू निश्चितप्रमाणे थांबला गेलाय. एक सिंगल आली, 7 षटकं संपली, 7 बाद 52 धावा. तिथं अगदी आपण पाहतोय दिशा निश्चितप्रमाणे बदलली गेली होती, परंतु आपण पाहिलंय की तरीही चेंडू निश्चितप्रमाणे लागला गेलाय. आता हे कोणी मनामध्ये आणायचं नाही, थोडंसं मिश्किलपणे सांगतोय, खूप सिरियस घ्यायचं नाही. सुकाई प्रतिष्ठानचा संघ खेळतोय, सांगवीचा संघ खेळतोय आणि संजय भालेराव यांच्या तालमीत वाढलेले बरेचसे खेळाडू या टीममध्ये खेळत आहेत. त्यामुळे क्षेत्ररक्षण करत असताना टीम अगदी आपण जर पाहिली ना तर क्षेत्ररक्षण कसं करावं हे संजय भालेराव सर अजूनही दाखवून देत आहेत. 52 धावा धावपल करत आहेत. 7 विकेट आपण पाहिले तर गमावल्या गेल्यात. अनेक क्रिकेटचे खेळाडू आहेत, अनेक जुन्या जाणत्या क्रिकेट खेळाडूंच्या तालमीत मात्र घडलेले आहेत. काय क्रिकेट आपण पाहिलं तर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. अनेक जुने जाणते खेळाडू आणि फायनल डेला बरोबर ना सचिन सर, क्वार्टर फायनल डेला निश्चितप्रमाणे, आणि त्या दिवशी निश्चितप्रमाणे आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळणार आहे की एक्झिबिशन मॅच आहे आणि एक्झिबिशन मॅचमध्ये संजय भालेराव सरांना आपण पाहणार आहे. आणि विशेष म्हणजे 8 षटकांचा सामना आहे, कसब लागेल त्यावेळेस सुद्धा. दोन्ही बाजूला जर आपण पाहिलं ना, एका बाजूला पुणे आहे, दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवड आहे. प्रचंड मोठं घमासान आहे, पण त्याला अजून टाइम आहे. ही युद्ध कसं रंग चढवते ते आपल्याला पाहायला खूप मजा येईल. शेवटचे षटक गोलंदाज अमर गोरे. पहिला चेंडू फटकावेत, चेंडू देखील आपण पाहिलं तर झेल टिपलाय, विकेट येताना पाहायला मिळेल. अतिश कुंभार टेकन, व्हेरी गुड कॅच, अनदर विकेट गॉन. 8व्या क्रमांकाचा फलंदाज बाद. अमर गोरेची कामगिरी अफलातून होतं ना या ठिकाणी आपण पाहतोय. जसा जसा ज्यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आलाय, याच्या अगोदर सुद्धा त्यांनी पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली होती आणि आता ज्यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आला त्यावेळेस सुद्धा पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली आणि तिथे आतिशने एक चांगला झेल घेतलाय. फारसं कष्ट घ्यावं लागलं नाही या विकेटसाठी, ना आतिशला ना अमरला. परंतु मनोज सर जर बारकाईनं मॅचकडे पाहिलं, अमर गोरे पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येतोय, पुन्हा एकदा लय मध्ये येताना पाहायला मिळतोय. सुकाई प्रतिष्ठान सांगवीसाठी एक चांगले संकेत आहे. गोलंदाजीतून कमाल केली, फलंदाजीतून धमाल करेल का ते देखील आपण पाहणार आहोत. एक मराठीमध्ये म्हणे उत्तम सर की ह्या बॉटाची रग त्याच बॉटाला लागते, बाकी काहीच नाही. जाव्या मैदानाच्या 8 बाद 52 धावा आहेत. अमर परत एकदा गोलंदाजीवरती तयार आहे. समोर आहे संदीप गिरे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला इथं डावेस्टीच्या थोडासा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. 53 लॉस ऑफ 8. खराब चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. 53 धावा धावपल होत आहेत. शेवटचे 5 चेंडू महत्वाचे आहेत. यावरती जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न शिरसाट स्पोर्ट्स क्लब लोणीकत संघाचा असेल तर गोलंदाजीतून कमबॅक केलं जाईल का ते देखील आपण पाहणार आहोत. 53 धावा धावपल होती, 8 गडी बाद. यावेळीचा चेंडू होता विकेट किपरकडनं चुका होताना पाहायला मिळत आहेत, परंतु तिथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. विकेट येईल संदीप गिरीच्या रूपाने. विकेट नंबर 9 या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. झेल सुटला होता, परंतु झेल सुटल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि अगदी आपण पाहतोय अक्षय याचा कॉल सुरुवातीला होता, परंतु खूप दूरवरती निघून आला होता. संदीप घरटं सोडलं आणि घरावरती बुलडोजर फिरला, घर उद्ध्वस्त झालं. 9वी विकेट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. शेवटचे षटक आपण पाहतोय. शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू आपण पाहिले तर इथे मात्र शिल्लक आहेत. मॅच देखील आपण पाहिलं तर एक रंगतदार रोमर्षक पाहायला मिळते. आजच्या दिवस रात्र सत्रातील शेवटचा आणि अंतिम सामना तो मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आपली ट्रॉफी NB ट्रॉफी आपण पाहतोय. साई सयाजी प्रेसिडेंट फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. 9 गडी बाद 53 धावा धावपल होत आहेत. शेवटचे 4 चेंडू पहिल्या डावातील इथे मात्र बाकी आहेत. धावा पण आल्या पाहिजेत आणि विशेष म्हणजे आता विकेट पण वाचवायची. शेवटची विकेट आहे
53 धावा आहेत. यावेळी चेंडू हवेत आणि शतक क्षेत्रवरती पाहायला मिळालाय. शतक चेंडूवरती पोहोचला नाही. त्या दरम्यान एक धाव येताना पाहायला मिळाली आणि धापालकरती धावा संख्या आता 54. लॉस ऑफ 9 विकेट. लास्ट विकेट आणि शेवटचे काही चेंडू आपण पाहतो इथे मैदानात आहेत. सिरसाट स्पोर्ट्स क्लब इथे आपण पाहिलं तर बॅटिंग करताना सातत्याने संघर्ष करताना पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाले, दुसऱ्या मॅच मध्ये विजेते ठरले, तिसऱ्या मॅच मध्ये आपलं भवितव्य पणाला लागले. तर सुकाई प्रतिष्ठान सांगवी टीमला आपण पाहिलं पहिल्या सामन्यात ते विजेते ठरले, दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकार लागला. तर या महत्वाच्या मॅच मध्ये तो संघ कशा प्रकारे कामगिरी करेल ते देखील आपण पाहणार आहोत. गोलंदाज अमर गोरे, मनकडींचा प्रयत्न होता. मी याचीच वाट पाहत होतो की अमर गोरेचं जे ब्रह्मास्त्र अजून कसं बाहेर निघालं, कारण ही स्टाईल आहे अमर गोरेची. तो एक तरी विकेट अशा प्रकारची घेताना नेहमी आपण पाहिलेलं आहे. पहिल्यांदा संधी तो सोनं करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्याला यश आलं नाही. इथे अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांचा निर्णय काय होतोय, टीव्ही अंपायरचा निर्णय काय होतोय आपण पाहू. खेळपट्टीच्या बाहेर पहिला टप्पा आहे की नाही हे मात्र चेक केलं जाईल, तपासलं जाईल. कारण आपण पाहतोय मगाशी मी गोष्ट आवर्जून सांगितली, ज्यावेळेस आपली ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली, 4 ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळाल्या. पारदर्शकता किती होती त्या ट्रॉफीमध्ये, तशीच पारदर्शकता जी आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आहे. कारण अगदी आपण पाहतोय की या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नियमावली जी आहे या नियमावलीला धरून नियम अटी ज्या दिलेल्या आहेत त्यालाच अनुसरून ही क्रिकेटची स्पर्धा बहरलेली आपल्याला पाहायला मिळाली. पर्व तिसऱ्या जरी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय पण एखादा नवीन माणूस जर आला या क्रिकेटच्या स्पर्धेला तर कदाचित त्याला असं वाटेल की 20-25 वर्षाची परंपरा या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून चालू आहे की काय. आणि का म्हणू नये, कारण याच्या कोर कमिटीमध्ये अशी काय माणसं आहेत की अक्षरशः 25-30 वर्ष त्यांनी क्रिकेटसाठी आपली दिलेली आहेत, असे अनुभवी व्यक्ती या कोर कमिटीमध्ये आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय मॅनेजमेंट नेव्हर फेल्स. जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. आणि खरं तर त्या चर्चा आपण मनोज सर मागाशी देखील केल्या की असे काही खेळाडू या स्पर्धेत खेळतात ज्यांचं जितकं वय नाही तितकं क्रिकेट या कोर कमिटीतील सदस्यांनी खेळलेलं आहे. व्हाईट बॉलचा इशारा इच्छेप्रमाणे अगदी आपण पाहतोय. एका धावन संख्येने निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल. 55 9-55. या दरम्यान आपण पाहिले मिडविकेटला चेंडू पोहोचला आहे, तिथे एक धाव तरी मिळते. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न करत असताना फिकी उशिरा आली आणि त्याचा फायदा होईल. 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 57 वरती. 57 लॉस ऑफ 9 विकेट. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. अक्षय खोंडला आपण पाहतो बॅटिंग करताना 5 चेंडू 9 धावा. संधी कमी मिळाली परंतु मिळालेल्या संधीचं सोनं इथे त्याला करावं लागेल. अक्षय खोंड जबरदस्त फॉर्म मध्ये सातत्यानं चांगलं क्रिकेट त्याने खेळलेलं आहे. यावेळीचा चेंडू होता, फटका तर चांगला आहे. अक्षय खोंडनं आक्रमक इरादे स्पष्ट केलेत. डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरतून ठोकलाय. टोलेजंग प्रहार. अक्षय खोंड मैदानात खेळतोय. जबरदस्त षटकार. अमर घोरेवरती आक्रमण अगदी आपण पाहिलंय. अक्षय खोंडच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक जबरदस्त षटकार आलाय आणि मोकेच्या क्षणी आलाय. शेवटच्या षटकात शेवटची विकेट असताना अक्षय खोंडने खेळलेला षटकार अतिशय महत्वाचा आहे. 63 धावा आहेत आणि यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलं. इथे धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि इथे तिसऱ्या पंचाचा निर्णय काय आपल्याला पाहिजे. ऑल आउट टीम झाली की नाही, परंतु आत्ताची धाव चला मार्किंग चला ग्राउंड्समन चला मैदानाच्या संजय सर. धावसंख्या धावसंख्या आपण पाहिली तर ती 64 आहे हे फिक्स आहे. पण ऑल आउट आहे की नाही हे मात्र पाहिलं जाईल. त्यामुळे डिसिजन पेंडिंग आपल्याला जो पाहायला मिळतोय नॉट आउट. आणि इथं अगदी आपण पाहू 9 बाद 64 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळाल्यात. परंतु इथे 64 जरी असतील परंतु सुकाई प्रतिष्ठान या टीमची सुरुवात
शून्य धावसंख्येमध्ये होणार नाही, 5 धावसंख्येने या डावाची सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. पण आपल्याला पाहायचंय इथे ह्या धावसंख्येचा पाठलाग, म्हणजे विशेष करून अगदी आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये धावसंख्येचा पाठलाग झाला नाही, दुसऱ्या दिवसामध्ये धावसंख्येचा पाठलाग, शेवटच्या मॅचचं सांगतोय आपण, धावसंख्येचा पाठलाग झाला नाही. दिवस क्रमांक 3 आहे, इथे धावसंख्येचा पाठलाग होणार की नाही हे आपल्याला पाहायचे. आणि ह्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल की होणार नाही हे ऐकण्यासाठी आपण जाऊया. एका बाजूला असतील पुणे तिथे काय होणे, तिथे आहेत सुमित सोनवणे, आणि एका बाजूला आपल्या आवाजाच्या माध्यमातून मी सगळ्यांना आनंद वाटेल, माझं नाव आहे मनीष पाटील. धन्यवाद ज्युनियर भूषण, मनोज बेलेकर सर, धन्यवाद उत्तम सावंत सर. तर शेवटचा हा सामना वेळापत्रकातला 8 षटकं आणि धावा बनवल्या 64. शेवटचा फलंदाज फक्त बाकी राहिलेला आहे. बाकी फलंदाजांनी थोडी का होईना निराशा केलेली आहे. सुमित सर, खूप महत्त्वाचं असतं जेव्हा आपण कुठल्याही स्पर्धेत खेळतो, त्या स्पर्धेत खेळताना त्या अगोदर दिवसांचा आढावा घेणं आवश्यक आहे. क्रिकेटचा खेळ कसा खेळलाय ते जाणून घेणं आवश्यक आहे. पण पुन्हा एकदा तीच अटॅकिंग स्ट्रॅटेजी शिरसाट स्पोर्ट्सकडून पाहायला मिळाली आणि त्याच अटॅकिंग स्ट्रॅटेजीमुळे कित्येक फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद झाले. आणि म्हणूनच सरतेशेवटी जो एक षटकार आला जरूर, जो एक की फॅक्टर राहिलाय, शेवटच्या षटकामध्ये षटकार आलाय. आणि आता पाहूया या धावांचा पाठलाग कसा केला जाईल. जसं आपण उल्लेख केलाय की दुसऱ्या डावाची सुरुवात 5 धावांनी होईल, टीम सुखाई प्रतिष्ठान DTDCची. आणि पाहूया ही लढत शेवटच्या टप्प्यापर्यंत जाते का, कारण आता शेवटचा टप्पा गाठण्यासाठी, क्लायमॅक्समध्ये येण्यासाठी सुरुवात चांगली होणं आवश्यक आहे. आणि पाहूया ती सुरुवात शिरसाट स्पोर्ट्सच्या गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळेल का. सुमित सर, आपलं स्वागत आहे समालोचक कक्षामध्ये, वेलकम. नक्कीच थँक्यू मनीष पाटील सर. आणि एकंदरीत ज्या प्रकारची मनीष सर तुम्ही चर्चा केली की इथे ॲग्रेसिव्ह बॅटिंग जो नॅचरल खेळ आहे त्याच्याकडे आपण पाहिलं तर सिरसाट स्पोर्ट्सचे चॅम्पियनचे कॅप्टन जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे एका बाजूला असणारा रणजित फराटे, ज्या प्रकारचं त्याने थोडीशी स्ट्रॅटर्जीमध्ये बदल केला आणि ॲग्रेसिव्ह बॅटिंग यासाठी मात्र रणजितला ओळखला जातो आणि ती स्ट्रॅटर्जी घेऊन तो मैदानामध्ये उतरताना आपल्याला बघायला मिळाला. चांगले स्ट्रोक त्याच्याकडून बघायला मिळाले. आता बघायचं एकंदरीत आपण पाहिले गेले तर 64 झालेले आहेत, 65 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. परंतु मनीष सर मी म्हणेल की 2 दिवसाचा तुमचा निश्चितपणे थोडासा अभ्यास या मैदानावरती आहे आणि या विकेटवरती, या मैदानावरती थोडंसं ड्यू फॅक्टर कुठेतरी जाणवेल का? 100% जाणवेल. आपण आता नोव्हेंबर महिन्यामध्ये आहोत आणि हे ग्रास ग्राउंड आहे, विकेट टर्फची आहे. प्रत्येक संघांना फक्त कॉन्क्रीट विकेटवर खेळण्याची सवय झालेली असते आणि अशा वेळेला जेव्हा आपण डायव्हर्ट होतो टर्फ विकेटवर आणि या रात्रीच्या सत्रात विकेट थोडी स्लो होते आणि अशा वेळेला आपण कमिट होतो स्ट्रोकसाठी आणि त्यानंतर मग चुका होतात. पण हा क्रिकेटचा भाग आहे, तो अभ्यासाचा भाग आहे, सिलेबसचा भाग आहे आणि तुम्ही ज्या परीक्षेसाठी जात आहात त्याच परीक्षेचा अभ्यास करून जाणं योग्य ठरतं. धडाकेबाज धमाका बिग बॅश 2024 ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट डे नाईट टुर्नामेंट येत्या काही आठवड्यावर आलेली आहे. ही स्पर्धा चॅम्पियन संघाला 9 लाख रुपये जिंकण्याची संधी आहे, रनर्सअपला 5,50,000 रुपये जिंकण्याची संधी आहे, मॅन ऑफ द सिरीजसाठी आहे बाईक आणि ही स्पर्धा 70-70 लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर पाहायला मिळेल. त्यानंतर स्पोर्ट्स हाऊस प्रेझेंट्स टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप नोएडा प्रेझेंट आहे, प्रेझेंट्स SMR स्पोर्ट्स हाऊस. 3 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा असेल आणि विनर्सला 14 लाख रुपये जिंकण्याची संधी आहे, रनरअपला 5 लाख रुपये जिंकण्याची संधी आहे आणि सेमीफायनलमध्ये जी टीम पोहोचते त्या टीमला 2 लाख रुपये जिंकण्याची संधी आहे. मॅन ऑफ द सिरीज आहे बाईक आणि ही स्पर्धा सुद्धा तुम्हाला गौर स्टेडियम नोएडा या मैदानावर खेळताना पाहायला मिळेल आणि ही स्पर्धा आहे लाईव्ह 70-70 स्पोर्ट्स ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक 2024 भव्य डे नाईट फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सपोर्टेड बाय 70-70 स्पोर्ट्स. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 5 लाख रुपये, दुसरं 3 लाख रुपये, तिसरं 1 लाख रुपये आणि चौथं 1 लाख रुपये. एकूण 8 ऑल इंडिया ओपन टीम्स पाहायला मिळतील आणि 8 टीम्स ग्रामीणच्या म्हणजे 4 टीम तालुका वाईज आणि 4 टीम गाव वाईज असं तुम्हाला पाहायला मिळेल आणि ही स्पर्धा 18 डिसेंबर ते 22 डिसेंबर या दरम्यान खेळली जाईल. अध्यक्ष चषक 2024 सीझन 5 स्पेशल ओकेजन ऑफ भैरवनाथ जयंती ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट आहे. 18 आणि 19 डिसेंबर या 2 दिवसात ही स्पर्धा खेळली जाईल. विनर्सला जिंकता येतील 5 लाख रुपये, रनरअपसाठी 2,50,000 रुपये आणि
कॅश प्राइजेस आहेत बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी. ही स्पर्धा सुद्धा 70-70 स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान 5 धावांनी धावफलक सुरू होतोय सुकाई प्रतिष्ठानचा. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत आतिश कुंभार आणि नॉन स्ट्रायकर एंडला किरण बेरड आणि बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत विशाल निगोड. फर्स्ट बॉल बॅटची साडेज, विकेट किपरच्या बाजूनं बॉल मागे, शॉट फाईन लेगला, एक सिंगल, धावसंख्या 1 ने पुढे सरकते पोहोचते 6 वर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं इनसाइड एज मैदानामध्ये येताना बघायला मिळाली. आणि याही जर आपण पाहिले गेले तर सुखाई प्रतिष्ठानकडून देखील आता वेगळी स्ट्रॅटर्जी, वेगळी रणनीती आपल्याला बघायला मिळते. कारण आपण पाहिलं किरण बेरड सर्कलला चांगली बॅटिंग करतो, चांगले स्ट्रोक, चांगले शॉट सिलेक्शन त्याच्याकडे आहे. आतापर्यंत तो मागे होता, परंतु आता मात्र सलामीला आलाय. आतिश कुंभार हाही खऱ्यानं पाहिलं तर निश्चितपणे सलामीसाठी आल्यानंतर मोठमोठे स्ट्रोक त्याच्याही बॅटच्या बात्यामध्ये आहे. परंतु पाहायचं विशाल निगोड कमी धावसंख्येमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करणार. आणि इथे कुठेतरी मनीष सरांनी देखील सांगितलं की 2 दिवसाचा ज्या प्रकारचा आपण आढावा घेतला तर ड्यू फॅक्टर कुठेतरी नक्कीच जाणवणार आहे. विशाल तयार आहे. ओ हो 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 हो, यावेळी मात्र टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता किरणचा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये ते अंतर बघायला मिळालं. प्रॉपर आपल्याला पाहिले तर टायमिंग होताना बघायला मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. दिवसाचं क्रिकेट फलंदाजांचं असतं आणि रात्रीचं क्रिकेट हे गोलंदाजांचं असतं. तेच प्रमाण मागच्या 3 दिवसांपासून आपण पाहतोय. धावसंख्या 6 झाले. चांगली सुरुवात विशाल निगोडची या षटकामध्ये. पुढे सरकले मिड ऑनच्या झोन मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केल्या दरम्यान 2 फलंदाजांची घाई, कॉलिंग मिस्टेक, पण संधी मिळाले. पाहूया संधीवर आपलं नाव कोरलं जातंय का. आपण येतो स्ट्रॉंग रूम मध्ये चेक करणार आहोत. बॅटर इज सेफ ऑर नॉट सेफ. निश्चितप्रमाणे आपल्याला बघायचं इथे बॅटर सेफ आहे की नाही. आणि इथे जर आपण पाहिलं तर आतिशने सुरुवातीला होकार दिला, परंतु त्यानंतर दिलेला नकार. किरणने मात्र क्रीज केव्हा सोडलं होतं, परंतु त्यानंतर आपण पाहतोय शेवटी आलेला नकार. आता पाहायचंय निश्चितप्रमाणे किरण बेरेडच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे, धोक्याची घंटा आहे. आणि पाहायचे डिसिजन हा कुठल्या बाजूने जाईल. कारण प्रत्येक संघासाठी, दोन्ही संघासाठी मॅच फार महत्वाची. दोन्ही संघाने एक मॅच जिंकलेली, एक मॅचला आपण पाहिलं तर एक सामन्याला ते पराभूत होताना आपण पाहिलेले आहेत. या मॅच मध्ये काय सुमित सर, माझ्यासाठी एकच महत्वाचं आहे, जर आपण स्पर्धेत सहभागी घेतोय तर प्रत्येक सामना तुमच्यासाठी महत्वाचा असायला पाहिजे, तरच त्या स्पर्धेला महत्व राहतं. आणि त्याचमुळे आता हा शेवटचा सामना आहे. नक्कीच तुमचं देखील योग्य आहे की नॉकआउट स्टेज आहे. या स्पर्धेत टिकायचं आहे तर मग आपला स्वाभिमान विकून चालणार नाही. आपला 100% खेळ सादर करावा लागेल. या ठिकाणी धोक्याची घंटा वाजली जरूर, क्लोज कॉल आहे आणि त्याचमुळे थोडासा वेळ घेतला जातोय कारण एक फेअर डिसिजन यायला हवा. आणि म्हणूनच 2 फलंदाज थोडे संभ्रमात दिसत आहेत. त्यांची देखील बॉडी लँग्वेज थोडीशी बॅलन्स नाहीये. पण पाहूया फलंदाजाला परतावं लागेल. हो युठी पहिला धक्का बसतोय. टीम सुकाई प्रतिष्ठान DTDC. पहिली विकेट आपण पाहतोय किरणच्या रूपाने. आता किरणला संधी मिळाली, परंतु धावबाद होताना आपल्याला बघायला मिळाला. थोडासा कॉल तिथे खराब होता. खरं मी म्हणेल दोन्ही खेळाडूंचा कॉलिंग ताळमेळ पाहायला मिळाला नाहीये. आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं रणजितने कुठल्या प्रकारचा उशीर केला नाही. जसा चेंडू त्याच्याकडे आला ना, त्याने पटकन चेंडू आपण पाहतो इस्टँडवरती फेकून दिला, इस्टँडला लावला आणि पहिली विकेट येताना बघायला मिळाली. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये सर्व दृश्य या स्क्रीनवर पाहायला मिळते. अगदी क्लोज कॉल होता. बॅट ड्रॅग केली होती, पण पॉपिंग क्रीजच्या पुढे जाण्या अगोदरच स्टंप आणि बॉलचं कनेक्शन झालं होतं आणि खूप चांगल्या वेगानं त्या ठिकाणी धावण्याचा प्रयत्न जरूर होता, पण तितक्या शितापीनं यष्टीरक्षण आणि या ठिकाणी कलेक्शन पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी धक्का पहिला बसलेला विशाल निगोडच्या खात्यात. जरी विकेट जात नाहीये पण धक्के देणं आवश्यक होतं आणि तो धक्का आता संघाला मिळालेला आहे. नवीन फलंदाज किरणच्या जागेवर पोहोचत आहेत निलेश ढगे. निलेश ढगे यांची गोलंदाजी चांगल्या दर्जाची या अगोदर पाहायला मिळाली, पण आता भूमिकेमध्ये बदल करावा लागेल. फलंदाजी या भूमिकेत यावं लागेल निलेश ढगेला. तर निश्चितप्रमाणे आपण पाहिलं तर मावळचा खेळाडू आहे आणि विशेषतः मिस्टर प्रीमियर लीग म्हणून मात्र या खेळाडूला सातत्याने ओळखलं जातं. आता बॅटिंगसाठी लवकर पाचारण त्याला केलेलं आहे. विशालचा पुढचा चेंडू स्ट्राईक ऑन निलेश ढगे. खोलवट टप्प्याचा बॉल होता, तिथे मात्र आपण पाहतोय सावधरित्या खेळण्याचा प्रयत्न. ओ हो हो हो, इथे मात्र आपण पाहतोय अतिशच्या बॅटला लागलेला चेंडू होता. पुन्हा एकदा धोक्याचं चिन्ह जाणवलं जरूर दोन्ही बॅटरला, परंतु सुरक्षित आहेत. एक सिंगल आली. क्वालिटी खूप मॅटर करते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तीच क्वालिटी जपलेली आहे एकूण प्रत्येक पुण्यातील खेळाडूंनी. NB ट्रॉफी फक्त पुण्यासाठी मर्यादित राहिलेली आहे आणि पुणे जिल्ह्यातील एकूण प्रत्येक खेळाडूंसाठी एक मोकळं व्यासपीठ मागच्या 3 वर्षांपासून निलेश बिंदाडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेलं आहे. दरम्यान थ्रो करताना पाहिलं नव्हतं मागे, फक्त थ्रो कॅज्युअल राहिला, त्याचमुळे तो व्यवस्थित
एंडवर पोहोचला नाही, पाय चालले नव्हते, पण बॉल खूप जास्त बाहेरून ट्रॅव्हल झालेला. अँगलचा वापर त्याने केला होता, पण पिचिंग खूप जास्त बाहेर, जवळपास 6व्या स्टंपवर पिचिंग होती आणि अँगल घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा. एकदा वळ लावसक्या पोहोचते. 1 गडी बाद 8. दोन्ही खेळाडूंबद्दल जर सांगायचं झालं तर एका बाजूला निलेश ढगे, दुसऱ्या बाजूला अतिश कुंभार. चांगल्या प्रकारचं सातत्याचं लेदर क्रिकेट हे दोन्ही खेळाडू खेळत असतात आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट या दोन्ही खेळाडूकडून बघायला मिळेल. पावलांचा वापर यावेळी जरूर केला, परंतु तिथे जर आपण पाहिलं तर बॅट आणि पॅडमध्ये जर आपण पाहिलं तर पायांमध्ये थोडंसं अंतर आपल्याला तिथे बघायला मिळालं. आणि विशालने जर आपण पाहिलं तर चेंडूवरती थोडंसं बोटं फिरवताना आपण त्याला बघतोय. चेंडू टप्पा पडला, थोडीशी दिशा बदलली, बॅट येण्या अगोदर मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. लेंथ बॉल होता आणि टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने टर्न झाला. खूप चांगला टर्न या टर्फ विकेटवर गोलंदाजांना या रात्रीच्या सत्रामध्ये मिळतोय आणि त्याच गोष्टीचा फायदा गोलंदाज सातत्याने उचलते. धावसंख्या थांबले 8 वर. चांगलं षटक आतापर्यंत. फुल टॉस स्लाइस केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हरचे पोहोचतील डीप पॉइंट पर्यंत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल येतोय, तो कॉल पूर्ण केला जाईल. या षटकाचा शेवट काही अंशी गोड करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे 10 धावा, 1 गडी बाद. जिंकण्यासाठी 42 चेंडू, 55 धावांची गरज. टीम सुखाई प्रतिष्ठान DTDC. तर निश्चितप्रमाणे पाहतो या षटकामध्ये विशालने फक्त 5 धावा ज्या खर्च केलेल्या आहेत, 5 धावेला पॅनलाइजला सामोरं जावं लागलं. म्हणजे मनीष सर, मी आवर्जून एक गोष्ट सांगेल की संघाच्या संगणकाची जबाबदारी किती मोठी आहे हे देखील आता तितकंच आपल्याला या मॅच मध्ये बघायला मिळत आहे. सुमित सर, बघा, जेव्हा तुम्ही एका व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये खेळता अशा वेळेला जी नियमावली आहे, नक्कीच ते कदाचित शिरसाट स्पोर्ट्सला थोडंसं धोकादायक आहे. 5 धावांची पेनल्टी आणि 8 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये ते खरंच नुकसानदायक आहे, पण त्याची चाचपणी करणं खूप आवश्यक आहे. तुमचे व्यवस्थापक, तुमचे कॅप्टन जेव्हा टीम लिस्ट अपडेट करतात तेव्हा त्या टीम लिस्टला व्यवस्थित आपण पाहिलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे. निरीक्षण चुकलं तर मग असं काहीतरी घडतं आणि त्याचं नुकसान तुमच्या संघाला होऊ शकतं. दरम्यान आता पाहूया सरतरच्या गोष्टी आहेत. मागे काय घडलंय त्या गोष्टीचा विचार न करता पुढे काय करायचंय तीच गोष्ट लक्षात ठेवायला हवी. बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत येते. मागच्या सामन्यामध्ये अनिकेतने चांगलाच खेळ खेळला होता शिरसाट स्पोर्ट्ससाठी आणि पुन्हा एकदा विश्वास ठेवतोय रणजित. अनिकेत धावसंख्या 10. स्ट्रायकर एंडला निलेश. पाय चालले पाहिजेत, पाय चालत नाहीये. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप आवश्यक आहे. दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या. तर निश्चितप्रमाणे पाहिलं तर जाग्यावरती उभे राहून मात्र खेळण्याचा चेंडू प्रयत्न जो आपल्याला निलेश ढगेकडून बघायला मिळाला. स्कोर कार्ड मात्र ते स्थिर असणार आहेत. 10 धावा धाफलकावरती आहेत. 41 चेंडूंचा अजून एक खेळ आपण पाहतोय जो शिल्लक असणार आहेत. 55 धावेंचा पाठलाग करायचा आहे आणि निलेश ढगे आपण जर पाहिलं तर अतिश कुंभार असेल. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्यासाठी मात्र दोन्ही खेळाडूंना ओळखलं जातं. एक खेळाडू मावळचा आहे, एक खेळाडू मुळशी तालुक्यातला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अनिकेत कामाडी पाहिजे कशा प्रकारे ते कामगिरी करेल. आतापर्यंत रणजित फराटेचा विश्वास जिंकण्याचं काम इथे अनिकेतने केलेलं आहे. यावेळी पाहिजे लेटकट मैदानामध्ये बघायला मिळाला. शॉर्ट पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. चेंडूला तिथे थांबवलेलं आहे. एक सिंगल इथे आली आणि या एका सिंगलच्या मदतीने संघाचं धाफलक जर आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचणारे धाफलकावरती 11 धावा आहेत. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना सुखाई प्रतिष्ठानकडे बॅटर्स चॉईस खूप प्रचंड आहे आणि त्या ठिकाणी थोडासा वेळ घेतला जातोय कारण बचेंगे तो और भी लढेंगे याच तत्वावर निलेश आणि अतिशय 2 फलंदाजाचा खेळ चालू आहे. दोघं जण एक एक पाऊल सावधानीने टाकतायत, आरामात टाकतायत जेणेकरून चूक झाली संघाला भुर्दंड बसेल. 11 धावा 1 गडी बाद. बॉलर तयार. यावेळेस थोडी घाई झाली, उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आता घाई गल्लीतल्या क्षेत्ररक्षकाची झाली. दरम्यान बॅकअप होता त्याचमुळे 1 धाव मिळाले. 1 धाव वाढते स्कोर शीटवर आणि एका धावेची वर धावसंख्या पोहोचते 12 धावा 1 गडी बाद. आणि असं म्हणतात ना मनीष सर, अति घाई आणि संकटात नाही, तोच प्रकार आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. आनंद चव्हाण जे आपण पाहतो थर्डमॅनच्या दिशेने तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता आणि कदाचित अग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण का करायचं आहे कारण असे रिस्क घेणं देखील फार महत्वाचं असणार आहे. एक एक धाव आपल्याला रोखायची आहे, त्यासाठी हा सर्व अट्टहास आपण मैदानामध्ये जरूर बघतोय. 12 धावा धाफलकावरती आहेत. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर असताना अनिकेतचा पुढचा चेंडू स्ट्राईक ऑन निलेश ढगे उर्फ गोट्या ढगे. यावेळी आपण पाहतोय अगदी क्रीजचा वापर केला. हलक्यातनं मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं ते काम केलंय आणि इथे आपण पाहायला गेलं तर निलेश ढगेचं कौतुक करेल. चेंडू मात्र जाईल तिथे सीमारेषेच्या बाहेर आलेला. खूप चांगलं स्वाईप स्ट्रोक सिलेक्शन. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ताकद नव्हती, फक्त चेंडूला दिशा देण्याची गरज होती. पाहिलं होतं की डीप मिड विकेटच्या क्षेत्राच्या थोडासा डावीकडे आहे आणि त्याच संधीचा फायदा उचलताना योग्य फटका निवडलेला आहे फलंदाज निलेश ढगेने आणि आपली कॅपेबिलिटी त्यांनी सिद्ध केलेली आहे.
फक्त संघामध्ये समाविष्ट होऊन चालत नाही तर प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडावं लागते आणि तीच भूमिका आता निलेश ढगेची पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एरियल स्ट्रोक न खेळता अलॉंग द ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सातत्याने होते. धावसंख्या झाली 1 गडी बाद 16. इक्वेशन बदलते. 38 चेंडू 49 धावांची गरज. आता पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय गोलंदाज अनिकेत कामाठी. बॅटरी एज कॉट बिहाइंड. दिशा बदलली आणि आता फलंदाजी करणाऱ्या संघाची दशा बदलली. धक्का बसतोय सुखाई प्रतिष्ठान DTDC ला. फलंदाज बाद. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळी मात्र साईड बदलल्यानंतर चेंडू पडला आणि दूरवरून मात्र खऱ्या अर्थानं हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न निलेश ढगेचा बघायला मिळाला. विकेट येताना पाहायला मिळते. चौकाराने आत्मविश्वास जरूर वाढला परंतु त्यानंतर मात्र तो जास्त वेळ मैदानामध्ये उभा राहिला नाही. जोरदार बॅट इथे फिरवली जाते. तर या ठिकाणी उत्तम सावंत सर पूर्ण दिवसभरामध्ये ज्यांचं अचूक समालोचन आपण ऐकलं मराठी भाषेतून सर्व प्रेक्षकांना समालोचकांनी नेहमीच साथ दिलेली आहे आणि त्यातल्या त्यात उत्तम सावंत सरांचं अचूक असं समीक्षण समालोचन सातत्याने आपण पाहतोय. आणि आज NV ट्रॉफीच्या माध्यमातून उत्तम सरांचा आवाज प्रेक्षकांना ऐकायला मिळाला तर आपण त्यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर करतोय. कारण समालोचन ही सेवा खूप महत्त्वाची आहे. चंदूशेठ गुगावले यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान उत्तम सावंत सरांचा पाहतोय आणि पूर्ण दिवसभरामध्ये अचूक आढावा त्यांनी प्रेक्षकांना दिला. प्रेक्षकांना मनमुराद आनंद मिळाला आणि त्यातल्या त्यात पुण्यातल्या खेळाडूंची माहिती त्यांच्या वतीनं सातत्याने ऐकायला मिळाली. तर त्याबद्दल हा विशेष सन्मान आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उत्तम सावंत सरांचा. धन्यवाद उत्तमजी. आपलं कार्य नक्कीच प्रेरणादायक आहे. धन्यवाद. 16 धावा धाफलकावरती. 37 चेंडूंचा जो खेळ शिल्लक आहे. धाफलकावरती अजूनही 49 बनवायचे. न्यू बॅटर अभि मैदानाच्या दाखल झालेला आहे. अभि पुंडे 16. अनिकेतचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा शफल होत मात्र चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने परंतु इथे जर आपण पाहिलं तर अनिकेतचं चांगलं कमबॅक आपल्याला बघायला मिळालं. खऱ्या अर्थानं एक चौकार जरूर आला परंतु त्या चौकाराचं रूपांतर मोठ्या षटकामध्ये होताना पाहायला मिळालं नाहीये. 2 षटकं संपलेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 झालेली आहे. जिंकण्यासाठी 36 चेंडू 49 धावांची गरज आहे. सामना आता रोमहर्षक होत आहे आणि अशाच सामन्यांना प्रेक्षक सुद्धा पसंत करतात आणि अजूनही प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय कारण प्रेक्षकांना रिझल्ट हवा आहे आणि प्रेक्षकांना रिझल्ट अजूनही अनाकलनीय आहे. अजूनही माहीत नाहीये की कुठला संघ जिंकेल कुठला संघ हरेल शेवट कसा होईल. या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आमचा मायबाप प्रेक्षक सुद्धा अजूनही सिंहगड इन्स्टिट्यूट कॉलेज मैदानावर आहे. इक्वेशन आहे 36 चेंडू 49 धावांची गरज. 36 चेंडू 49 धावा आणि विशेष जर आपण पाहिलं तर पुण्यातील खेळाडू आहेत आणि पुण्यातले खेळाडू जर असतील तर साहजिकच आहे पुण्याचं प्रेम आणि पुण्याच्या मायबाप जनतेचं प्रेम या आपल्या NB ट्रॉफीवरती असणार आहे. आणि आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर कोण येतोय तर विशाल निगोटला कंटिन्यू करण्यात आलेले ज्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल ठरले जरी त्यांच्या खात्यात विकेट गेली नाही पण त्यांना दिलेली कामगिरी त्यांनी चोख अदा केली आणि म्हणूनच पुन्हा एकदा रणजितने त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि पाहूया तो विश्वास त्यांच्या स्पेल कंटिन्यू करणाऱ्या षटकामध्ये ते सार्थक लावतायत का कारण आता तीच गरज आहे. दोन्ही संघमालकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि त्याचमुळे आता त्या प्रतिष्ठेला न्याय देणारं क्रिकेट या 2 फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळेल की गोलंदाज विशाल निगोटच्या वतीने पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार विशाल निगोट. स्ट्राइक ऑन आणि अतिश हो यावेळी मात्र आपण पाहतोय फुटवर्क आपण पाहतोय मनीष सर वारंवार आपण ज्या प्रकारची चर्चा करतायत की फलंदाजाचे बॅटरचे पाय मुवमेंट जेव्हा आपण पाहतो ना तो पाहायला मिळत नाही. जागेवरती उभे राहून मात्र स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न करतायत आणि थोडंसं प्रेशर दोन्ही बॅटरवरती आपल्याला सातत्याने बघायला मिळालेले आहे. हातात ब्रँडेड बॅट असून चालत नाही. पायांची हालचाल झाली नाही तर मग स्ट्रोक एक्झिक्यूट होणार नाही आणि तेच सातत्याने पाहायला मिळालेलं आहे. येतोय हा डॉट बॉल. पुन्हा एकदा पायांची हालचाल झाली नाही पण बॉल ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर होता. पंचांच्या वतीनं निरीक्षण केलं. व्हाईट बॉलचा इशारा आला. एका धावेची नोंद झाली आणि एका धावेची वडील धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 2 गडी बाद 17 धावा. 35 चेंडू 48 धावांची गरज. 35 बॉल्स 48 रन्स रिक्वायर्ड टू विन. निश्चितप्रमाणे आणि गोलंदाजावरती देखील एक वेगळा प्रेशर जरूर असणार आहे. 17 धावा धावलकावरती आहेत. पुन्हा धावाचे गोलंदाज तयार विशाल निघोड. ओहो यावेळी पुन्हा एकदा पायचा क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होता. पाय जरूर हलवले यावेळेस परंतु बॉल वरती ती नजर बघायला मिळाली नाही. अतिश कुंभारे यांची चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय.
मेहनत तर करावीच लागणार आहे, कारण नशिबाची गरज लॉटरीमध्ये लागते आणि त्याचमुळे क्रिकेटच्या खेळामध्ये नशीब तर हवंच हवं, पण त्यातल्या त्यात मेहनतीचा टक्का सुद्धा तुम्हाला वाढवावा लागेल आणि तीच मेहनत फलंदाजांना घ्यावी लागेल. सातत्याने गोलंदाज हवी होत आहेत. सुकाई प्रतिष्ठान DTDC वर स्लाइस केल्या बॉलला गॅप होता, पण मागे क्षेत्ररक्षक आहे, डीप पॉइंटला पोहोचतील बॉलवर, पण त्या ठिकाणी मोठा गॅप, आउटफील्ड थोडी झाले फास्ट, बॉल सीमारेषा पार, एकच मारलाय, कडक मारलाय, चौकार, 4 धावा. वा, चांगला स्ट्रोक मैदानामध्ये आतिश कुंभार कडून बघायला मिळाला. यावेळी मात्र थोडासा दूरवरून मात्र खेळलेला स्ट्रोक होता, शॉर्ट कव्हरच्या अगदी जवळून खेळलेला स्ट्रोक, आणि त्याने ओळखलं की बॅकअप साठी खेळाडू फार दूरवरती आहेत आणि तिथे जर आपण पाहिलं तर आलेला हा चौकार आला. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिलं तर 21 धावा धाफलकावरती आहेत. 33 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 33 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 44 धावेंची गरज आहे. बघा, निराशांची भाव पाहायला मिळत आहेत विशाल निगवतच्या चेहऱ्यावर, कारण तो रूम मिळाला होता फलंदाज आतिश कुंभारला, क्षेत्ररक्षक तैनात ठेवला होता, पण तो थर्ड मॅन आणि पॉइंटच्या मध्ये असल्याकारणाने पोहोचू शकला नाही. वेग वाढवलाय चेंडूचा, अपील तर विकेट किपरने केली, पण अपील मध्ये विशालला रस नव्हता आणि विशालला सांगतोय रणजित की तू अपील का केली नाही. दरम्यान पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळतात. येतो हा डॉट बॉल, धावसंख्या थांबले 2 गडी बाद 21. चर्चा फार मोठी आहे तिथे जर आपण पाहिले गेले तर रणजित फराटे थोडासा आत्मविश्वास जरूर रणजितने दाखवला, परंतु तिथे विशालने नकार कळवला. चेंडू डॉट येताना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. स्कोर कार्डकडे पुन्हा एकदा जर नजर फिरवली, यावेळी सर 21 धावा धाफलकावरती आहेत आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर पुन्हा एकदा दोन्ही खेळाडू थोडीशी मात्र चर्चा करतात. एका बाजूला अभि, दुसऱ्या बाजूला आतिश कुंभार. शेवटचे जर आपण पाहिले गेले तर आता 32 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 44 धावा अजूनही ज्या जिंकण्यासाठी मैदानामध्ये बनवायच्या आहेत. स्ट्राईक ऑन आतिश. ओहो, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र आपण पाहिलं विशाल निगोटने चांगला खांद्याचा वापर केला. चेंडू तो टप्पा थोडासा मागे ठेवला, बाउन्स होता या चेंडूमध्ये आणि चेंडू खऱ्या अर्थाने आपण पाहिले गेलं तर आणि आतिची बॅट येण्या अगोदर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू मात्र विसावतोय. लक्ष विचलित झालंय आतिशचं, संभ्रमात दिसतोय आणि संभ्रमाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर मिळणार नाही आणि त्याच गोष्टीचा फायदा विशाल निगोट सातत्याने उचलतोय. ऑन साइडला स्कूप करायचा प्रयत्न जरूर होता, पण एरे माझ्या मागल्या. बॅक टू बॅक 3 डॉट पाहायला मिळतात आणि अशा पद्धतीने यशस्वी षटकाची समाप्ती होते. विशाल निगोटने चांगलं स्पेल संपवलेलं आहे, जरी विकेट त्यांच्या खात्यात जात नाहीये, पण या वेळेला इकॉनॉमिकल राहणं गरजेचं होतं शिरसाट स्पोर्ट्ससाठी. तो इकॉनॉमिकल राहिलाय. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 गडी बाद 21, आवश्यकता 30 चेंडू 44 धावा, 30 बॉल्स अँड 44 रन्स रिक्वायर्ड टू विन. 21 झालेले आहेत, अजून 44 बनवायचे. 30 चेंडूंचा खेळ अजूनही आपण पाहतोय जो शिल्लक असणार आहे. आपण पाहतोय कठीण परिस्थितीतून माणूस खऱ्या अर्थानं मनुष्य घडतो आणि कठीण परिस्थितीतून आपल्याला खूप काही शिकायचं असतं. कठीण परिस्थिती ज्यावेळेस येते, संकट आपल्यावरती ज्यावेळेस येतात ना, त्या कठीण परिस्थितींना स्वीकारायचं, संकटांना सामोरं जायचं, त्यातून शिकायचं, त्याच्यासोबत लढायचं, त्याच्यासोबत 2 हात करायचे आणि यश मिळवायचं. आणि ते यश मिळवण्यासाठी हे दोन्ही संघ इथे जर आपण पाहिले गेले त्यांच्यावर प्रयत्न करतायत आणि आज बघायचं मैदानामध्ये या प्रयत्नांमध्ये यश कोणाला मिळणार आहे. शेवटचे 30 चेंडू अजूनही 44 बनवायचे आहेत. Match is on, game is on. Don't go anywhere. Stay tuned on 70-70 live. आपण पाहतायत साई सयाजी CNG स्टेशन्स अँड इन्फ्रा NB ट्रॉफी सीझन 3 पॉवर्ड बाय बन्सल क्लासेस अँड 70-70 स्पोर्ट्स. जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अनिकेत कामाटीला बोलवण्यात आलेलं आहे. अभिने अजूनही खातं खुललं नाही. आतिशने 10 चेंडू घेतलेत, 8 धावा बनवलेले आणि इक्वेशन आहे 30 चेंडू 44 धावा. टायमर ऑन आहे, लक्षात घ्या. टायमर ऑन आहे, स्क्रीनवर फ्लॅश होते आणि त्याचमुळे आपण देखील समय सूचक राहाल. पेनल्टी या अगोदर लागलेली आहे ऑलरेडी शिरसाट स्पोर्ट्सला आणि यानंतर पेनल्टी घेण्याचा इरादा मला तर असं वाटते नसावा. दरम्यान आता पाहूया अनिकेत कामाटीच्या वतीने मागच्या षटकात इकॉनॉमिकल भूमिका घेतली गेली होती. विकेट टेकर ते राहिले होते. पुन्हा एकदा त्याच दुहेरी भूमिकेत पाहायला मिळते का की एका बाजूला अभिच्या वतीनं तो झंझावात धावांचा पाहायला मिळतोय, ज्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. सुकाई प्रतिष्ठान DTDC ला बॉलिंग ट्रॅकवर तयार. अनिकेत कामाटी ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पायांची हालचाल चुकते. विकेट किपर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. फक्त क्रिकेट गोलंदाज आणि विकेट किपर या दोघांच्याच माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. प्रॅक्टिस सेशन चालू आहे का असंच कुठे दिसून येते. धावसंख्या 21, 2 गडी बाद. निश्चितप्रमाणे आपण पाहतोय प्रॅक्टिस सेशन आणि मला वाटतं आपण पाहिलं तर गोलंदाज आणि विकेट किपर असा तो सिलसिला आहे, तो वारंवार आपल्याला बघायला मिळतोय. मध्ये बॅट्समन बॅटर आहे की नाही हा प्रश्नचिन्ह निश्चितपणे घोंगावते प्रत्येकासमोर.
आणि पुन्हा एकदा मी संघाच्या कॅप्टनचं लक्ष वेधेल पहा. टाइम सुरू आहे आणि वेळेमध्ये तुम्हाला ही षटकं पूर्ण करायची आहेत. 21 धावा डबल कव्हर आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. अनिकेत पुन्हा एकदा तयार असेल. स्ट्राईक ऑन अभि. हो इथे मात्र आपण पाहिलं शफलोचन मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मैदानाच्या मध्ये पाहिजे निश्चितप्रमाणे सिरसाट स्पोर्ट्स लोणीकन या संघाकडून मात्र या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. ऑन फील्ड अंपायर डिसिजन व्हाईट बॉल आणि फिल्डर करणाऱ्या टीमने रेफरल घेतलेला आहे. तर आपण पाहूया फिल्डिंग साइड टीम रेफरल डिसिजन पेंडिंग. ओरिजिनल डिसिजन व्हाईट बॉल. मनीष सर मी म्हणेल की अशा प्रकारे डिसिजन किंवा एक तुम्हाला रिव्ह्यू दिलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी तुम्ही त्या रिव्ह्यूचा वापर तुम्ही चांगल्या प्रकारे करणं फार गरजेचं आहे. पाहिजे संघाचे कॅप्टन यशांच्या मागे उभे आहेत रणजित फराटे आणि त्यामुळे त्यांचा हा निर्णय आहे. एक धाव किती महत्वाची आहे त्या 2 फलंदाजांच्या चेहऱ्यावर पाहून जाणवते. ती धावांची भूक त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. जिंकण्याची जिद्द त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. संघासाठी काही करण्याची जिद्द त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. पण फक्त तटस्थ राहून चालणार नाही. फेअर डिलिव्हरी डिसिजन रिव्हर्स्ड. तर रिव्ह्यू सक्सेसफुल. रिव्ह्यू रिटेन्ड बाय बॉलिंग टीम. दरम्यान पुन्हा एकदा जाऊया चालू असल्या सामन्याच्या दिशेनं. हा डॉट बॉल आहे आणि धावसंख्या थांबलेली आहे. 2 गडी बाद 21 धावा. इक्वेशन बदलते. 28 चेंडू 44 धावांची गरज. तर निश्चितपणे म्हणेल की आणि हे अभि जर आपण पाहिलं पूर्ण बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचला होता. त्यामुळे चिरवणी तिसऱ्या पंचाने आपण पाहिले तर याच्याने फेअर डिलिव्हरी कळवलेले आहे. रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये जरूर केला जाईल. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क बघायला मिळत नाहीये. फलंदाजांना मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजाकडून एक प्रश्न विचारले जात आहेत आणि या प्रश्नांचं उत्तर आतापर्यंत मनीष सर फलंदाजांना सापडत नाहीये. म्हणतात ना की कधी कधी फायदा मिळवण्यासाठी कायदा विसरावा लागतो आणि तोच या ठिकाणी क्रिकेटचा खेळ आता सातत्याने पाहायला मिळतो. अभिचं खातं खोलत नाही पण बॅक टू बॅक 3 डॉट्स अनिकेतच्या नावावर आणि हा 4था. या अगोदर आपण विकेट हॅट्रिक पाहिली, आपण अर्धशतक पाहिलं, आपण सांघिक शतक पाहिलं, आपण फायफर पाहिलं. निर्धाव शतक पाहणार आहोत का? 4 डॉट्स आलेले आहेत. आणि NB ट्रॉफी म्हटलं की अनेक रेकॉर्ड, अनेक किस्से, अनेक इतिहास आज पाहिजे रेकॉर्ड बनवले जातात. म्हणतात ना रेकॉर्ड मोडण्यासाठी. आज अर्धशतक आपण पाहिलं, आज फायफर पाहिलं, आज आपण निर्धाव षटक पाहणार का प्रश्नचिन्ह आहे. 21 धावा 2 बॅटर आतापर्यंत बाद झालेले. थोडीशी चर्चा अजूनही मैदानामध्ये सुरू आहे. अनिकेत कामाटी काय गोलंदाजी करतोय. नक्की झालंय काय सुकाय प्रतिष्ठानला. ही टीम स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप साठी ओळखली जाते आणि आता या 2 फलंदाजांनी खूप जास्त वेळ व्यतीत केलाय. अजून एक डॉट घ्या. या अगोदर याच सामन्यामध्ये 5 डॉट्स लगातार आले होते आणि आता हा दुसऱ्यांदा तो मोका आहे. निलेश ढगेने या अगोदर बॅक टू बॅक 5 डॉट्स हाताळले होते आणि आता गोलंदाज अनिकेत बॅक टू बॅक 5 डॉट्स हाताळतोय आणि उंबरट्यावर आहे निर्धाव षटकाच्या. धावसंख्या 2 गडी बाद 21. आता आवश्यकता आहे 44 धावांची. बॉल शिल्लक असेल 25 चेंडू 44 धावांची गरज. सुकाय प्रतिष्ठान DTDC. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते अनिकेतची. जबरदस्त 5 चेंडू त्याने हाताळले. 5ही चेंडू डॉट आले. 5ही चेंडू निर्धाव आलेले आहेत. अभि बुंडे स्ट्राईक आउट आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा तयार असेल. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल आणि इथे या NB ट्रॉफी मधली जर आपण पाहिलं या सीझनचा पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा मान अनिकेतच्या नावावरती जाईल. जोरदार टाळ्या एकदा अनिकेतसाठी. अनिकेत कामाटी बघा या ठिकाणी प्रत्येकाला मोका आहे. व्यासपीठ मोकळं आहे. तुमच्याकडे गुणवत्ता आहे तर ती गुणवत्ता तुम्हाला योग्य त्या वेळी सादर करावी लागेल. प्रेक्षकांचा आदर तुम्ही कमवू शकता आणि या ठिकाणी या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचं मान अनिकेतच्या नावावर जातोय. म्हणजे आज सर्व रेकॉर्ड प्रेक्षकांना पाहायला मिळालेले आहेत. आज प्रेक्षक सुद्धा स्वतःला भाग्यवान समजत असतील जे या मैदानात आले, जे 70 लाईव्हवर पाहतायत की आज सर्व काही एकाच दिवसात पाहायला मिळालं. निश्चितपणे प्रेक्षक मात्र एकच विचार करत असतील. निर्धाव षटक टाकणारे आम्ही निर्धाव षटक बघितलं, आम्ही अर्धशतक पाहिलं, आम्ही विकेट हॅट्रिक फायफर पाहिलेलं आहे आणि NB ट्रॉफीचे या दिवसाचे आम्ही साक्षीदार आहोत. हे अभिमानाने प्रत्येक प्रेक्षक मात्र आज सांगणार आहे. त्यातल्या 5 धावांची पेनल्टी शिरसाट स्पोर्ट्सला लावली होती. त्यातून बाहेर येऊन इतका जास्त प्रेशर बिल्टअप करणं वाटतं तितकं सोपं नाही. पण अजूनही वेळ आहे सुकाई प्रतिष्ठानकडे. वेळ अजून गेलेली नाहीये. एक षटक जर फायद्याचं आलं, एक षटक जर 15 धावांचं आलं तर मग पुन्हा एकदा
परत येऊ शकतो या सामन्यामध्ये सुकाय प्रतिष्ठान, कारण इक्वेशन आता बदललंय. 24 चेंडू 44 धावांची गरज, 24 चेंडू 44 धावांची गरज. नक्कीच चांगलं कमबॅक आपण मैदानामध्ये सिरसाट स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तुम्ही जर आपण पाहिलं तर वर्ल्ड कप मध्ये कमबॅक कसं करावं हे मोहम्मद शमीकडून आपण पाहिलेलं आहे आणि तेच कमबॅक इथे सिरसाट स्पोर्ट कडून वळलेलं बघायला मिळतंय. आता पाहायचंय समीकरण, शेवटचे 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 44 अजून बनवायचे आहेत. अभि आतापर्यंत 7 चेंडू खेळलाय, एकही धाव त्यांनी बनवली नाहीये. आतिश कुंभार 10 चेंडूमध्ये 8 धावा तो बनवतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज संघाचा संघनायक रणजित फराटे. वेळ पुन्हा एकदा वाचवायचा आहे, कारण मला वाटत नाही आता इथून पुढे अजून अडचणींचा सामना करावा लागेल हा विचार देखील आता खऱ्या अर्थानं सिरसाट स्पोर्ट्स हा करणार नाही. 21 झालेले आहेत, 65 धाव्यांचं टार्गेट समोर असताना इथे जर आपण पाहिलं तर सुखाई प्रतिष्ठान निश्चितप्रमाणे थोडीशी बॅकफूट वरती आहे. फ्रंट फूटवर येण्यासाठी वेळ लागणार नाहीये आणि आता त्या गोष्टीसाठी अनुसरून क्रिकेटचा खेळ झाला पाहिजे. बघा, स्वतःची ताकद, स्वतःचं सामर्थ्य तुम्हाला स्वतःला ओळखावं लागेल. इकडे त्याची आठवण करून देण्यासाठी कोणीच येणार नाहीये आणि तीच आठवण कदाचित आतिशला स्वतःला करून द्यावी लागेल. 10 चेंडू त्यांनी घेतलेत, 8 धावा त्यांनी बनवल्यात आणि अभिचं आतापर्यंत खातं खुल्लं नाहीये. रणजित फराटे ऑन साइडला पुल केलंय, क्षेत्ररक्षक मिड विकेटचे, पहिल्याच बॉलवर रणजीच्या खात्यात जाते विकेट. आतिश होतात बाद, धक्का तिसरा, 21 धावा, सुकाय प्रतिष्ठान DTDC. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता तिथे, मात्र जर आपण पाहिलं तर वाईड लाईनच्या दिशेने जाणारा चेंडू आणि आपण पाहिलं तर बाउन्स होता या चेंडूमध्ये, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता तिथे. जर आपण मिड विकेट मध्ये एक सोपा झेल मैदानात होताना आपल्याला पाहायला मिळाला. विकेट आली. आतिश कुंभार मैदानामध्ये आपण पाहिलं डगआउटच्या दिशेने आता परततोय. बॅकफूट वरती अजून मात्र निश्चितपणे सुखाई प्रतिष्ठान मनीष सर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये आता दाखल इथे होणार आहेत. न्यू बॅटर असतील अनुराग मोहिते. खूप उशिरा आलेत पण योग्य त्या वेळी आलेत असं देखील मी 100% सांगेन, कारण अनुरागकडे तो क्लास आहे, अनुरागकडे तो ताकद आहे, अनुरागकडे जिद्दीचं क्रिकेट आहे आणि सातत्याने त्याचा खेळ आपण पाहिलेला आहे. आणि अशा क्षणांसाठीच तर अनुराग मोहितेला ओळखलं जाते, जेव्हा संघ संकटात असतो अशा वेळेला तारणहार म्हणून तो स्वतःच्या संघासाठी धावून येतो. अपघात झाल्यावर जसं ॲम्ब्युलन्सला बोलवलं जातं तसंच संघ संकटात असताना अनुराग मोहितेला बोलवलं जातं. आणि पाहूया अनुराग आपल्या संघाची मदत करतोय का. आता इक्वेशन आहे 23 चेंडू 44 धावांची गरज. या पहिल्या डावामध्ये जेव्हा आपण पाहिलं शिरसा स्पोर्ट्सला तर एक चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला होता. 4 षटकावर 30 त्यांनी बनवल्या होत्या. कट केले बॉलला क्षेत्ररक्षक आहेत, डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल गॅदर करतील तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न अनुरागचा आणि आता सॅक्रिफाईस करावं लागेल फलंदाज अभिला. अभि होत आहे धावचीच्या स्वरूपात बाद, धक्का चौथा, धावसंख्या 22. तर निश्चित आपण पाहतो ही विकेट थोडीशी सॅक्रिफाईस करावीच लागणार. अनुरागला माहिती आहे की इथून पुढे आपल्याला जर आपण पाहिलं ना थोडंसं अग्रेसिव्ह पणा आपल्याला घ्यावा लागेल. यावेळी आपण पाहिलं तर कट केलेला हा चेंडू होता डीप पॉइंट मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं. अचूक फेकी होती आणि तिथे आपण पाहतो विकेट किपर आनंद चव्हाण यांच्या हातामध्ये चेंडू त्यांनी चांगल्या प्रकारे थांबवला. चेंडू आपण पाहतो वाट पाहिली आणि शेवटच्या क्षणी मात्र रणजीतच्या हातामध्ये चेंडू सोपवला. तिथे अभिला परतावा लागते. न्यू बॅटर आता मैदानात दाखल इथे होणार आहेत. न्यू बॅटर असतील रोहित पाटील. पाहिजे मैदानामध्ये एका पाठोपाठ एक विकेटचा जो सिलसिला आहे ना तो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आता 22 धाबा धापलगावर. पहिल्या सामन्याचा जर आढावा घेतला तर रोहितच्या 25 होतं आणि अभिच्या 39 धावांचं योगदान होतं. पण आता पाहूया रोहित आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये अभिच्या जागेवर आणि रोहितच्या वतीनं तसाच खेळ पाहायला मिळतोय का. नॉन स्ट्रायकर एंडला ते सज्ज आहे, स्ट्रायकर एंडला अनुराग आहे. धावसंख्या 22, 4 गडी बाद. हे षटक चांगलं राहिलं रणजितचं. टॅप केल्या बॉलला, बॅटची बॉटम एज घेऊन बॉल पोचेल डीप पॉइंटला धीम्या गतीनं. एक सिंगल होते पूर्ण एखाद्या वतीची वाढ, धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद. 23, 21 चेंडू 42 गरज. 23 धावा धापलगावरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आहेत आणि 21 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 42 धाव्यांचा अजूनही मैदानामध्ये पाठलाग जो आपण पाहतोय मैदानामध्ये करायचा आहे. असं म्हणतात की माणसाने आयुष्यामध्ये प्रयत्न करण्यामध्ये वेळ घालवणं फार गरजेचं आहे, कारण प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला यश मिळतं, यशाचा मार्ग सापडतो. रिव्हरचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल. पंचाने आपण पाहायला गेलं तर निश्चितपणे या ठिकाणी कळवलं हा चेंडू ते वाईड आहे. एक एक्स्ट्रा मिळेल, एक्स्ट्रा 8 झालेले आहेत. हे देखील बाब लक्षात घेण्यासारखी आहे. धावसंख्या पोहोचते 24 या आकड्यावर जिंकण्यासाठी. 21 चेंडू 41 धावांची गरज आहे. षटक रणजितने आतापर्यंत चांगलंच हाताळलेलं आहे. एक्स्ट्रा जरी खर्च झाले पण पूर्णपणे नियंत्रण या षटकावर रणजित फराडेचं पाहायला मिळते. रणजीतची स्ट्रॅटेजी खूप चांगली वर्कआउट होते, कारण ते स्वतःला शेवटच्या टप्प्यावर ठेवत आहेत संघाची साथ देण्यासाठी, प्रेशर आपल्या खांद्यावर घेण्यासाठी.
पुन्हा एकदा पायांची हालचाल, हाच महत्वपूर्ण प्रश्न आता सुटत नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा येतोय डॉट एक्स्ट्रा नंतर. आता इक्वेशन बदलते. 20 चेंडू 41 ची गरज. 20 चेंडूंचा खेळ शिल्लक, 41 धावा अजून आपण पाहतोय जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. विचार वारंवार जो आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये करावा लागतोय. आणि असं म्हणतात ना की विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करण्यात वेळ घालवा, कारण विचाराने माणूस थकतो आणि प्रयत्नाने माणसाला यशाचा मार्ग सापडतो. ते प्रयत्न करायचे, शर्तीचे प्रयत्न करायचे. डीप पॉइंट बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहतो चेंडू खेळलाय. दुसऱ्या धाब्याचे ते प्रयत्न केला जाईल. 2 धाबा इथे येतील आणि या 2 धाब्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती 26 धाबा. शेवटचे 19 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक आहे आणि या 19 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 39 धाब्यांची अजूनही गरज आहे. सुकाई प्रतिष्ठान डॉट बॉल सहन करू शकत नाही, त्याचमुळे प्रत्येक चेंडूवर धावा येणं आवश्यक आहे. कारण पूर्ण डावाचा आढावा घेतला तर जास्त मोठे स्ट्रोक्स आतापर्यंत आले नाहीये आणि म्हणूनच एकही डॉट बॉल्स न घेता प्रत्येक चेंडूवर धावा बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहावा लागेल. अनुराग खेळतोय 2 वर. रोहित पाटीलची साथ 2 ची धावसंख्या 26 चाडगिरी बाद. रणजित अशाही षटक आतापर्यंत 5 धावांचं राहिले. पुढे सरकले, हलक्या त्याने बॉलला प्लेस केलं. मिडॉन नाहीये, मिड विकेट नाहीये, डीप दशक पुढे येईल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चांगली स्ट्रॅटेजी आहे 2 फलंदाजांची पाहायला मिळते. खूप वेळानंतर धावांचा वेग आता वाढतोय. षटकं संपतात. एकूण 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद. 28 धावा जिंकण्यासाठी 18 चेंडू 37 धावांची गरज. 37 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 18 बॉल्स. 18 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक आहे. 37 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. आणि इथे जर आपण पाहिले गेलं तर आता रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं 12.33 च्या सरासरीने इथून पुढे धावा ज्या बनवायच्या आहेत. आणि पाहिजे मैदानामध्ये आता काय स्ट्रॅटेजी असेल खऱ्या अर्थानं सिरसाट स्पोर्ट्स लोणीकर संघाचा आपण पाहतोय. अजूनही 13 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि या 13 मिनिटांमध्ये अजूनही तुम्हाला 3 षटकं टाकायची आहेत. 13 मिनिटात 2 षटकं टाकायचे. तर पाहूया या ठिकाणी अजूनही वेळ आहे, पण जास्त वेळ घेऊ नका. 7 षटकांसाठी आपण 40 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. दरम्यान नवीन गोलंदाज कोण येईल, कुठला गोलंदाज वापरला जाईल आणि गोलंदाजीसाठी येतोय संदीप गिरी. संदीप गिरी नवीन गोलंदाजी मार्कवर. चला लगेच प्लीज बघा, दोन्ही संघांना त्या सूचना सातत्याने देत आहेत आणि या ठिकाणी नो कॉम्प्रोमाइज अबाउट पेनल्टी. तसं तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, ठाऊक आहे. आणि त्याचमुळे आम्ही फक्त सूचना मात्र आहोत, बाकी इच्छा तुमची. दरम्यान धावसंख्या 28 4 गडी बाद. 18 चेंडू 37 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत अनुराग. रोहित पाटील खेळतात 4 आणि बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे. आणि खरं तर ही योग्य वेळ आहे बॅटिंग पॉवर प्ले निवडायची, कारण दोन्ही फलंदाजांनी जवळपास 4 ते 5 मिनिटं व्यतीत केलेली आहेत खेळपट्टीवर. हे खूप महत्वाचं. आणि मी म्हणेन की अनुराग मोहितेला माहिती आहे की इथून पुढे आपल्याला जे एक षटक असेल ना बॅटिंग पॉवर षटक, ते महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत मी मैदानावरती, जोपर्यंत मी विकेटवरती आहे तोपर्यंत मॅच माझ्या संघाकडे मी झुकवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आणि असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये जबाबदारी घेणारी माणसं एक ते जिंकतात, नाहीतर ते अनुभव घेतात, ते पराभूत कधीच होत नाही. गोलंदाजीसाठी गोलंदाज संदीप गिरे. स्ट्राइक ऑन अनुराग. पहिलाच बॉल यावेळी पाहतोय आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. काव कॉर्नर झोन मध्ये चेंडू ते ट्रॅव्हल होईल. रणजित फराटे वेगाने आला, चेंडू घेतला, फेकला. तोपर्यंत एका धावेने आपण पाहतोय शिवराने समाधान मानावं लागेल. रणजितचं जबरदस्त एफर्ट आपल्याला बघायला मिळतोय. एका धावेसाठी आता मात्र तो जीव पणाला लावतोय. तुम्ही जोरात पळाल नाही तर मग तुम्हाला कोणीतरी ओव्हरटेक करून निघून जाईल. आणि त्याचमुळे जोरात पळतायत पण कधी कधी गतिरोधक आल्यावर थांबतायत सुद्धा. हा कॉल खूप महत्वाचा होता. जर हा कॉल घेतला असता तर दोघांपैकी एकाला परतीचा प्रवास करावा लागला असता. आणि आता सुकाई प्रतिष्ठान विकेट घालवायच्या मोहात जाणार नाहीये. त्याचमुळे या 2 फलंदाजांनाच फिनिश करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. धावसंख्या 29 जिंकण्यासाठी 17 चेंडू 36 धावांची गरज. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. विकेट किपर गॅदर करता थोडे चुकले. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा ओरिजिनल डिसिजन आहे व्हाईट बॉल आणि बॉलर्सने म्हणजेच बॉलिंग करणाऱ्या टीमने रेफरल घेतलेला आहे. तर निश्चितप्रमाणे पाहतो या ठिकाणी वेळ जरूर तिथे घेतला जाईल, कारण आपण पाहिले गेले तर एक बॉल एक धाव फार महत्वाची आहे. आणि विशेषतः जर आपण पाहिलं बॅटिंग पॉवर प्लेचे षटक जर मैदानाच्या मध्ये असेल तर निश्चितप्रमाणे त्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. पाहायचं या चेंडूवरती ऑनफिल्ड डिसिजन जर आपण पाहिलं गेलं तर शिवराने व्हाईट बॉल इथे कळवलेला आहे. आज आपण पाहिलं तर साई साईजी प्रेझेंट NB ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे जिल्ह्यातील आपण पाहिले तर मानाची, सन्मानाची आणि ज्या स्पर्धेची संपूर्ण खऱ्या अर्थानं पुणेकरांना ओढ लागलेली असते. आणि NB स्पोर्ट्स खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आता सध्या अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं ना
महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर सध्या नावाची चर्चा आहे. सुरुवातीला पहिलं पर्व आपण पाहिले गेले तर ज्या प्रकारची असं म्हणतात ना की थिणगी लागली आणि आता त्याचं वणव्यामध्ये रूपांतर झाले. एक छोटंसं वटवृक्ष लावलं, एक छोटंसं रोपटं लावलं, त्याचं वटवृक्षामध्ये आज रूपांतर होताना आपण पाहतोय. आणि व्हाईट बॉल इथे दिलेला आहे आणि तुम्हाला जो आपण पाहतोय एक एक रिव्ह दिलेला आहे, तो रिव्ह आता मात्र निश्चितप्रमाणे संपला जाणार आहे. चला या ठिकाणी आपण मॅच ऑन करूया. रिव्ह्यू लॉस्ट बाय टीम शिरसाट स्पोर्ट्स. धावसंख्या 30 धावा 4 गडी बाद, 17 चेंडू 35 धावांची गरज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार संदीप गिरे. 2 धावा त्यापर्यंत खर्च केलेल्या. रोहित पाटील ऑन स्ट्राईक. कट केले बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये. मला तो दिवस आणायचा आहे ज्या दिवशी अख्खं जग माझं नाव घेईल. रोहित पाटीलच्या वतीनं दडपण बाजूला सारणारा चौकार सुकाय प्रतिष्ठानसाठी. काय जबरदस्त स्ट्रोक बघायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता. चांगला बॉडी बॅलन्स आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. डीप कव्हर मध्ये खेळलेला एक खणखणीत चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 धावा इथे मिळतील आणि या 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 34 धावा. 16 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक आहे. 31 धावा अजूनही जिंकण्यासाठी जे बनवायचे आहेत. इथून पुढे मी म्हणेल की कुठेतरी संघर्षाला सुरुवात झालेली आहे. जितना बडा संघर्ष होगा उतनी ही शानदार जीत होगी. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळी पाहिजे चेंडूला उडवलाय आणि मयूरचा जबरदस्त एफर्ट. वाह, कौतुक करावं लागेल. इथे मैदानाच्या आतमध्ये काय होईल थोडस मला वाटतं तिथे मयूरला लागलेलं असावं. आणि सर बाउंड्री चेक. येस, आपण बाउंड्री चेक करणार आहोत. येतोय वॉर रूम मध्ये. मला वाटतं ते आपण पाहतोय जे फ्लेक्स आहेत कदाचित त्याच्यावरती अनबॅलन्स होताना आपल्याला मयूर कारंडे बघायला मिळाला. परंतु काय एफर्ट्स दाखवले पणीस सर मयूरने. चला आपण थर्ड अंपायर कडे येतोय. बाउंड्री चेक केली जाईल. बॉल व्यवस्थित आत ढकलला गेला आहे का हा प्रश्न आहे आणि प्रश्नाचं उत्तर आता थोड्याच वेळात 70 स्पोर्ट्सच्या त्या बिग स्क्रीनवर पाहायला मिळेल. हा क्षण दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे कारण बॉलिंग एंडला फलंदाज बाद होतोय का ते देखील त्यावर ठरणार आहे आणि त्याचमुळे हा षटकार आहे की बॉल अडवला गेलाय हे खूप महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. तर निश्चितप्रमाणे आपण पाहतोय चर्चा सुरू आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं ना आपण म्हणतो ना की संघर्ष काय असतो. या तो संघर्ष या दोन्ही संघांकडून आपल्याला बघायला मिळतोय. डिसिजन अजूनही थोडासा पेंडिंग आहे. वेळ घेतला जातोय. क्रुशियल मुवमेंट आहे. एक एक धाव एक एक चेंडू दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा असणार आहे. मैदानाच्या थोडेसे हृदयाचे ठोके धडधड करायला लावणारा खऱ्या अर्थानं हा क्षण म्हणेल मी. परंतु मयूर कारंडेच्या चेहऱ्यावरती जे स्मित हास्य आहे ना ते कौतुकास्पद असेल. काय एफर्ट दाखवले मयूरने. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स सुद्धा खूप मॅटर करतो जेव्हा आपण एका टीम मध्ये खेळत असतो कारण आपल्या इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सने आपल्या टीमचा जो कॉन्फिडन्स आहे तो गेन होत असतो आणि तेच मैदानात पाहायला मिळालं. किती आत्मविश्वास वरच्या लेवलला पोहोचला जसा त्याने बॉल आत ढकलला. अजूनही ते चित्र स्पष्ट नाहीये की तो षटकार आहे की तो सेव्ह केलाय पण हे महत्वाचं आहे की प्रयत्न 100% डेडिकेशन मयूरचं पाहायला मिळालंय. दरम्यान अजूनही आपण डिसिजन पेंडिंग हेच पाहतोय स्क्रीनवर आणि आता पाहूया त्या ठिकाणी निर्णय कुठल्या संघाच्या पक्षात जातोय. पण स्क्रीनवर बघा ना हिरो बनण्याची संधी तुमच्या कर्तृत्वामुळे तुम्हाला मिळते आणि या ठिकाणी काय जबरदस्त सेव्ह त्यांनी केला. बॉडी बॅलन्स चुकला जरूर होता पण क्रिकेटसाठी काहीही करण्याची तयारी आता खेळाडूंची राहिली. आणि मी म्हणेन की तुमची एक मेहनत तुमची एक झलक तुमचा एक संघर्ष तुम्ही घेतलेली जे कष्ट आहेत ना ती NB ट्रॉफीमध्ये तुम्ही दाखवले ना तर निश्चितपणे तुम्ही हिरो झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो क्षण आपल्याला बघायला मिळाला. एका बाजूला आपण पाहिलं तर मयूर कारंडे आपण पाहतोय थोडीशी चर्चा जरूर करतायत आणि तिथे आउट मैदानाच्या मध्ये बाद होईल. अनुराग मोहिते जबरदस्त एफर्ट. प्रेक्षक राजाला मी विनंती करेल मयूर कारंडेचं जर हे एफर्ट आवडले असतील ना तर मयूर कारंडेसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. जबरदस्त एफर्ट दाखवले. प्रयत्नांची उंची इतकी करा की नशीब सुद्धा त्याच्याशी भांडायला आणि तेच मैदानाच्या आतमध्ये मयूरच्या मध्येने पाहायला मिळाला. अक्षरशः त्याने झोकून दिलं पूर्ण बॉलवर आपली बॉडी स्ट्रेच करून झेप घेतली आणि बॉलला आत ढकललं आणि यालाच म्हणतात क्वालिटी टाइप ऑफ फिल्डिंग. दरम्यान धावसंख्येवर लक्षवेधी धावसंख्या झालेली आहे 35 धावा 5 गडी बाद. रिक्वायर्ड रन रेट इज गोइंग टू बी ऑन 12. जिंकण्यासाठी 15 चेंडू
30 धावांची गरज. अमर गोरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, पण सामना अजून संपलाय कुठे. 12च्या गतीनं 15 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. 15 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक. 30 धावा अजून जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. अमर गोरे उर्फ सोन्या, नावाप्रमाणे सोन्यासारखी कामगिरी आता करावी लागणार आहे. स्ट्रायकर आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये तयार असेल रोहित पाटील. 5 चेंडूमध्ये 9 धावा आलेल्या आहेत. संदीप गिरेचा पुढचा बॉल. शॉर्ट ऑफ लेन बॉल इथे मैदानामध्ये पाहायचे. हुक करण्याचा प्रयत्न तिथे होता. बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क बघायला मिळत नाहीये. 35 धावा धापलकावरती आहेत. शेवटचे 14 चेंडू 30 धावा. मॅच ऑन आहे, टीव्ही ऑन आहे. आपण पाहतोय आपली एनबी ट्रॉफी. अनपेक्षित बाउन्स होता, ऑप्शनच्या बाहेर सरकले. हुक करण्याचा प्रयत्न, पण बॉल पासून स्वतःला दूर घेऊन गेले. त्याचमुळे ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. एक डॉट बॉल आता शिरसाट स्पोर्ट्स संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. पण आता एक मोठा स्ट्रोक सुकाई प्रतिष्ठानला सुद्धा या सामन्यामध्ये घेऊन येईल. बॉल शिल्लक आहे 14, आवश्यकता 30ची. हो, यावेळेस बॅटर पॅड बोला बॉल. दुधाळ प्रकाशामध्ये प्रकाश जोतात येण्याची संधी आहे प्रत्येक खेळाडूला. बॉल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. रोहित पाटील इज ऑन फायर. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. ओव्हर पिचचा चेंडू होता, त्याला मात्र आपण पाहिलं गेलं तर खोदून काढण्याचं काम इथे रोहित पाटीलने केलं. मिनी हेलिकॉप्टर आपण पाहतोय. 1 बाउन्स आलेला हा चौकार मैदानाच्या मध्ये येतोय. असं म्हणतात ना, मंजिल के आगे बढ़कर मंजिल की तलाश कर, मिल जाएगा तुझको दरिया, तू बस समंदर की तलाश कर. आणि यशाच्या शोधामध्ये निघालेले दोन्ही बॅटर मैदानाच्या मध्ये. रोहित पाटीलच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. क्वालिटी बॅटिंग 39 वर पोहोचलेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल जाऊ दिलंय. छेड करण्यात अर्थ नव्हता. 1 धाव मिळते, वसूल करूया. एका धावेची वाढ होते. धावसंख्या झाली 40. बॉल शिल्लक आहे 13, आवश्यकता 25. 40 धावा धापलगावरती. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि अजूनही 25 धावा ज्या जिंकण्यासाठी मैदानाच्या मध्ये बनवायचे. स्वतःला सिद्ध इथे करायचंय. आम्ही घेतलेली मेहनत, आम्ही घेतलेले कष्ट, आज आम्हाला एनबी ट्रॉफी मध्ये संधी का मिळाली आहे ना, ते आज आम्हाला या मैदानावरती दाखवायचंय. 13 चेंडू 25. हा चेंडू आपण पाहिले तर पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या 12 बाहेर असणारा चेंडू. अतिरिक्त धावा मात्र आता संदीप वरती देखील मनीष सर थोडासा प्रेशर बघायला मिळतोय. 100% प्रेशर तर एकूण एक खेळाडूंवर आहे. मैदानाच्या बाहेरून परीक्षण करणं, समीक्षण करणं सोपं आहे, पण मैदानाच्या आतमध्ये जाऊन खेळ करणं वाटतं तितकं सोपं नाही. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळाचं सादरीकरण या दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळालं. धावसंख्या 41. पुन्हा एकदा 55 डावीकडून बॉलिंग बॅटवर संदीप गिरे. हवेत आहे बॉल. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. कॅच कंप्लीट. मला माहित नाही मी कसा जिंकेन, पण मला माहित आहे मी हरणार नाही. संदीप गिरे तेच सांगतोय. धक्का देते सुकाय प्रतिष्ठानला. फलंदाज होते बाद. विकेट डाऊन. काय जबरदस्त. यावेळी मात्र आपण पाहिलं तर चेंडू थोडासा 2 वाईड जरूर आले, परंतु त्यानंतर एक टप्पा चांगला बघायला मिळाला. इनसाइड आउट मात्र चेंडू स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिथे रोहित पाटीलचा होता. फटका तिथे फसला, यशस्वी होऊ शकले नाही. परंतु विशाल निघोटे कुठल्याही प्रकारची चूक तिथे केली नाही. चांगला झेल मैदानामध्ये बघायला मिळतोय. 6 फलंदाज आतापर्यंत डगआउटच्या दिशेने परतलेले. 41 धावा धापलकावरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावेंची गरज. मॅच ऑन आहे. दोन्ही संघाकडून प्रचंड मोठा संघर्ष बघायला मिळतोय. 12 चेंडू 24 धावा. आता 12च्या गतीनं धावांचा पाठलाग करायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. मिस्टर सचिन भगत, न्यू बॅटरेन. आणि आता पाहूया सचिन भगतच्या वतीने कसा अटेम्प्ट पाहायला मिळतोय. रोहितचं मैदानाच्या आतमध्ये असणं आवश्यक होतं, कारण त्यांचे स्ट्रोक्स हे ताकदीचे होते, एलिव्हेशनचे होते, पण ते बाद झालेत. आणि आता अनुराग सुद्धा बाद झालेत. तर आता पाहूया आता या संघाला आधार कोण देईल. कारण म्हणतात ना की संघाला आधार द्यायचे असेल तर मग माघार घेऊन चालणार नाही. आणि पाहूया आता तोच पवित्रा फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळतोय का. सुकाई प्रतिष्ठान DTDC या संघासाठी धावसंख्या झालेली आहे 6. गडी बाद 41 धावा. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. मिस्टर रणजित फराटे स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येतात. या अगोदर त्यांनी षटक हाताळलं होतं 5वं, आता 7वं ते हातात आहे. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर आपण पाहतोय तर अमरनाथ गोरे लेफ्टी बॅटर आहे. स्ट्रायकर एंडला. फ्लाय स्लिप, थर्ड मॅन, तसेच पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. अजूनही क्षेत्ररक्षकाची जमावट चालू आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बोलवण्यात आलेला आहे आणि डीप कव्हरला क्षेत्ररक्षक पाठवण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट खूप महत्वाची. अशा मोमेंटला जेव्हा
संघाला व्यवस्थित विकेटची गरज आहे, धावांची रोख लावण्याची गरज आहे. गोलंदाज प्रयत्न करतोय पण त्या प्रयत्नांना क्षेत्ररक्षकांची साथ सुद्धा आवश्यक आहे. फाईन लेगला आता फ्लाय स्लिपला बोलवत आहे. गली आहे, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. अमर गोरे हे देखील एक्सपिरियन्स आहेत आणि MTBL मध्ये अर्धशतक पूर्ण करण्याचा बहुमान सुद्धा त्यांच्या नावावर आहे. आणि त्याचमुळे आता पाहूया तसाच खेळ जो आवश्यक आहे आपल्या संघासाठी ते देतील का, कारण आता नाही तर कधी नाही. नॉकआउट स्टेज आहे. सुकाई प्रतिष्ठान DTDC ला जर पुढच्या फेरीत पोहोचायचं असेल तर हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. पण आव्हान स्वीकारतोय रणजित फराटे, षटकासाठी तयारी करतोय. पंचांच्या उजवीकडून तो स्टार्ट घेतोय. स्ट्रायकर एंडला लेफ्टी बॅटर सचिन भगत नवीन बॅटर आहेत. अमर गोरे नवीन बॅटर आहेत. दोघंही फ्रेश बॅटर आहेत. त्याचमुळे संधी आहे शिरसाट स्पोर्ट्सला. शफल झाले, स्वीप केले बॉलला. क्षेत्ररक्षक फाईन लेगला नाहीये, पोहोचेल लॉंग लेगचा तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा सहज मौका आहे. खूप चांगलं बॅलन्सिंग क्रिकेट पाहायला मिळते अमरचं. या 2 धावा ऍड होतील. धावसंख्या पोहोचते 6 गडी बाद 43. शेवटचे 11 चेंडूंचा आपण पाहतो खेळ शिल्लक आहे आणि 11 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 22 धावींची अजूनही गरज आहे. 43 धावा धफलकावरती आहेत. 6 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद झालेले आहेत. एक वेगळं क्षेत्ररक्षण आपण जरूर करूयात आणि एक स्ट्रॅटर्जी, एक नियोजन आपण पाहतोय मैदानातील संघाचा संघ नायक रणजित फराडेकडून आपल्याला बघायला मिळतोय. गली पॉइंट आहे, आपण पाहिले गेले तर थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, काउ कॉर्नर आहे, लॉंग ऑफ आहे, मिड ऑफ आहे. त्याचबरोबर डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. रणजित तयार आहे. रिव्हर्स विकेट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळाला. हलकीशी अपील तिथे मैदानाच्या मध्ये जरूर केली जातीये, परंतु इथे आपण पाहिले गेले तर निश्चितपणे पंचाकडून तिथे आनंद चव्हाण फार आत्मविश्वास आणि अपील करतायत, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. फार मोठी अपील जरूर आहे तिथे आणि मला वाटतं सिरसाट स्पोर्ट्स या संघाने मात्र आपला रिव गमावलेला आहे. पंचांशी बात करू नका प्लीज, पंचांशी आर्ग्यू करू नका. जो डिसिजन आहे तो डिसिजन फेअर आहे. कमिटी कॅप्टन शिवाय कोणीच आर्ग्युमेंट करायचं आणि पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन आहे, अन्यथा 5 धावांची पेनल्टी. प्लीज या ठिकाणी लक्ष घाला. पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो पंचांचा निर्णय मान्य करायचे. 43 धावा 6 गडी बाद. करंट रन रेट 6.79 आणि रिक्वायर्ड रन रेट झालेला आहे 12. बॉल शिल्लक आहेत 11. हवेत आहे बॉल. संधी मिळाली गोलंदाजाला. रणजित फराटे डाऊन दी बॉल. अमरचा विकेट मिळतोय. क्रिकेट जिंकण्याचा सिक्रेट तो प्राप्त करतोय. फलंदाज 7वा बाद होतोय. सुका प्रतिष्ठान DTDCचा अमर बॅक टू पॅव्हिलियन. काय जबरदस्त चेंडू आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये. यावेळेस मात्र चेंडूवरती थोडीशी बोटं फिरवली रणजित फराटेने आणि अमर गोरे खऱ्या अर्थानं या चेंडूसाठी तयार नव्हता. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न स्वतः चेंडूच्या खाली आणि ते सेलिब्रेशन रणजित फराटेचं होणं साहजिक आहे, कारण अमर गोरे जोपर्यंत मैदानाच्या मध्ये होता तोपर्यंत एक वेगळं प्रेशर, एक वेगळा दबाव जरूर मैदानामध्ये जाणवला. आता पाहिजे विकेट क्रमांक जर आपण पाहिलं तर 7 फलंदाज आतापर्यंत डगआउटच्या दिशेला परतलेले आहेत. शेवटचे 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 22 धावा अजूनही आपण पाहतो मैदानामध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. न्यू बॅटर आता मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर दाखल इथे होईल अजिंक्य शिंदे. पहिल्या दिवसाचा 5वा सामना आणि पहिला डाव मला हटवतोय ज्या ठिकाणी इजाजने 7व्या षटकामध्ये 2 षटकार अशाच वेळेला खेचले होते आणि त्याचमुळे आता तशीच गरज येऊन ठेपलेली आहे सुकाई प्रतिष्ठानच्या फलंदाजांवर. आणि ती प्रतीक्षा षटकारांची पूर्ण होईल का, ती अपेक्षा कर्णधाराची पूर्ण होईल का. अजूनही बॉल शिल्लक आहेत 9 आणि धावा हव्यात 22. 9 चेंडू 22 धावांची गरज. इक्वेशन थोडंसं कठीण होत चाललेलं आहे, पण म्हणतात ना की सूत्रांशिवाय गणित नाही आणि जबाबदारीशिवाय क्रिकेट नाही. जबाबदारी तर निश्चितप्रमाणे तुम्हाला घ्यावी लागणार आहे आणि मनीष तर आवर्जून सांगेल की 1-2 मोठे स्ट्रोक खऱ्या अर्थानं सुकाई प्रतिष्ठान संघाला पुण्याच्या मॅच मध्ये घेऊन येणार आहे, परंतु ते मोठे स्ट्रोक कोणाच्या बॅटमधून येतील. एका बाजूला सचिन भगत आहे, दुसऱ्या बाजूला अजिंक्य शिंदे आहे. मैदानामध्ये न्यू बॅटर अजिंक्य. पुण्यात आपण पाहतोय मैदानामध्ये वेळ वारंवार तो इथे घेतला जातोय आणि मला वाटतं दिलेला जो निर्धारित वेळ आहे तो वेळ इथे संपलेला आहे. मैदानामध्ये पाहायचंय पुण्याच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज रणजित फराटे. आतापर्यंत चांगलं षटकाचा स्पेल त्याच्याकडून बघायला मिळतोय. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जाईल. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क बघायला मिळत नाहीये. चेंडू इथे आलाय डॉट. धावले किती स्थिर आहे. 8 चेंडूंचा आता खेळ इथे शिल्लक असेल आणि या 8 चेंडूंमध्ये आपण पाहतोय जिंकण्यासाठी अजूनही 22 धावींची गरज.
पूर्ण डावाचा आढावा घेतला शोएब सर तर मोठे स्ट्रोक तर नगण्य पाहायला मिळालेले आहेत ज्यांची आवश्यकता खऱ्या अर्थाने होती. एक प्लस पॉईंट होता, 5 धावांची पेनल्टी सुद्धा शिरसाट स्पोर्ट्सला लागली होती आणि त्या पेनल्टीचा नक्कीच फायदा उचलू शकले असते. पण एक डेडिकेशन जिद्द गोलंदाजांची पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक देखील तितकीच चांगली साथ देताना पाहायला मिळाली शिरसाट स्पोर्ट्सच्या गोलंदाजांना आणि त्याचमुळे एक चांगली जमेची बाजू शिरसाट स्पोर्ट्सची पाहायला मिळते. थोडासा दूर ठेवला होता बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव ऍड, धावसंख्या पोहोचते 7 गडी बाद 44. आणि चला ते अग्रेसिव्ह जे असेल मैदानाच्या मध्ये अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. रिव्ह्यू गमावलेला आहे. चला आपण आर्ग्युमेंट करू शकत नाही. चला आपण बॉलिंग ट्रॅकवर पोचा. तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय चर्चा वारंवार इथे केली जाते. थोडासा निराश जरूर आपल्याला तिथे बघायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये आपण सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक घ्यायचा आहे कारण वेळ संपलेली आहे. धावसंख्या 43, 7 चेंडू 22 धावांची गरज. रणजित फराटे तयार. ओव्हर द विकेट. ऑन साइडला पुल केलंय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल खाली येत आहेत, जजमेंट घेत आहेत, झेल टिपत आहेत. रणजीच्या खात्यात जाते विकेट. धक्का 8वा. सुकाय प्रतिष्ठान DTDC ला. काय जबरदस्त आपण पाहतोय रणजितने स्पेल दाखवला. खरं तर बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली परंतु जबाबदारी काय असते ना, संघाचा संगनायक तुमचा कसा लढतो, तुमचा सेनापती कसा लढतो, त्यानंतर मात्र तुमचे मावळे मजबूती ताकदीनिशी ते लढण्याचा प्रयत्न करतात आणि तेच बघायला मिळालं. इथे रणजितने आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि त्यानंतर मात्र संघाला एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्याला येताना पाहायला मिळतोय. विकेट आलेली आहे. 8 बॅटर आपण पाहतोय आतापर्यंत डगआउटला पोहोचलेले आहेत. आता पाहिजे मैदानाच्या मध्ये 43 धावा. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 22 धावा अजून जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. सनी मागच्या सामन्यामध्ये सुरुवातीच्या क्रमावर आले होते आणि सनी आता 10व्या क्रमांकावर येत आहेत. ही देखील एक वेगळी बाब सुकाई प्रतिष्ठानची पाहायला मिळते. क्रमबदल असावा पण इतका मोठा फरक नसावा. आणि पाहूया आता या क्षणाला जेव्हा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत तशी धावसंख्येला वेग मिळेल का. ओव्हर संपलेली आहे. एक बॉल बाकी आहे. पुढे त्या मॅच कडे तुम्हाला ती घेऊन जाणार आहे. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातला. यावेळी आपण पाहतोय हलक्यात चेंडूला ते कट केलंय. डीप बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे तैनात असणार आहे. तोपर्यंत इथे आलेली सिंगल. सनी कसबे स्वतःकडे मात्र स्ट्राईक इथे ठेवणार आहे. स्कोर कार्ड एका धाव्याच्या मदतीने आपण पाहतोय. धाफलक आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाफलकावरती 45 धावा ज्या धाफलकावरती ते असणार आहे. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ आता मैदानामध्ये शिल्लक असेल आणि या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 20 धावेंची गरज आहे. क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच माघार घेऊन चालणार नाही. जोपर्यंत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आहात तोपर्यंत तुम्ही जिंकू शकता. तीच भावना तुमच्या मनात असायला हवी. जसा आपण उल्लेख केला होता की 5 धावांची पेनल्टी मिळाली होती, 5 धावांचा बोनस मिळाला होता सुकाय प्रतिष्ठानला, पण त्या बोनसचा फायदा उचलता आला नाही. शेवटच्या षटकासाठी आता बॉलिंग ट्रॅकवर प्रतीक फराटे येतात. मागच्या सामन्यामध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. वाचवायच्या आहेत 20 धावा शिरसाट स्पोर्ट्सला आणि बनवायच्या आहेत 20 धावा सुकाई प्रतिष्ठान DTDC ला. 2 उमेदवार आहेत. आता पाहूया विजेता कोण ठरतोय, सुकाई प्रतिष्ठान DTDC की शिरसाट स्पोर्ट्स. नक्कीच मी म्हणेल उमेदवाराची उल्लेख जरूर केला परंतु मी म्हणेल एक बाजूने जर आपण पाहिलं तर रणजित फराडने ज्या प्रकारची गोलंदाजी केली, ज्या प्रकारची जबाबदारी त्याने स्वीकारली ना, ती कौतुकास्पद आपल्याला बघायला मिळाली. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सनी आता स्ट्राईक ऑन आहे आणि सनीवरती देखील फार मोठी जबाबदारी असणार आहे. आनंद घ्यावा आणि तो आनंद आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं हे सर्व कॉलेजचे स्टुडंट निश्चितप्रमाणे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मॅच कडे घेऊन जाईल तोपर्यंत शेवटचे 6 चेंडू 20 बनवायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रतीक फराटे. टायमर संपलेला आहे त्यामुळे एक खेळाडू तुम्हाला आता 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन गोलंदाजी करायची. वेळेचं जे बंधन होतं ते वेळेचं बंधन आपण पाहतो या ठिकाणी निश्चितप्रमाणे पाळणार आहोत. चर्चा मैदानामध्ये आपण पाहतोय वारंवार ती केली जाईल. शेवटचे 6 चेंडू 20 धावा अजून बनवायचे आहेत. सामना संपलेला नाहीये मित्रांनो. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. क्रिकेट. प्रतीक तयार. पहिलाच बॉल रिव्हर्स विचित करण्याचा इथे प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जाईल आणि तिथे मात्र आपण पाहतोय सनी स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस करतोय. विकेट क्रमांक 9. परिस्थिती मनासारखी नसते, ती बनवावी लागते आणि तीच परिस्थिती मनासारखी बनते.
शिरसाट स्पोर्ट्ससाठी सनीने सॅक्रिफाईस केलंय स्वतःच्या विकेटचं. शेवटचा विकेट बाकी आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत शिवाजी कांबळे, जे स्वतः संघ मालक आहेत या संघाचे. संघबाजांनी चांगली खेळली आहे आणि नेहमीच क्रिकेटसाठी समर्पित राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय शिवाजी कांबळे. आणि सांगवीतील क्रिकेटला देखील पुनर्जीवित करणारं व्यक्तिमत्व, जास्तीत जास्त संधी निर्माण करून देणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी कांबळे आता स्वतः 11व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. दरम्यान धावसंख्या 25, 9 गडी बाद, 5 चेंडू 20ची गरज. 5 चेंडू आणि 20 धाबा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे लास्ट विकेट आता मैदानामध्ये खऱ्या अर्थानं असणार आहे. आणि स्वतः संघाचे संघ मालक शिवाजी कांबळे. नॉन स्ट्राइक एंडला स्ट्राइक ऑन सचिन. यावेळी रिव्हर्स स्विच हिट मैदानाच्या मध्ये बघायला मिळतोय. सामना संपलेला नाहीये, आम्ही अजूनही संघर्ष करणार आहे, शेवटच्या बॉल पर्यंत लढणार आहे आणि तो लढा, तो संघर्ष सुरू आहे. इथे चांगला स्ट्रोक आलेला, खणखणीत चौकार. चौकार येतोय. 4ची वाढ होते. धावसंख्या 49 जिंकण्यासाठी आवश्यकता 16ची. बॉल शिल्लक 4 आहे. अजूनही सामन्याचं गणित सोडवता येऊ शकते. क्रिकेटच्या खेळामध्ये वेगवेगळे पर्याय आहेत, त्याच पर्यायांचा वापर फलंदाजांना करायचा आहे, कारण या अगोदर ज्या फलंदाजांना जमलं नाही ते आता शेवटच्या जोडीला करून दाखवायचं आहे. शिवाजी यांच्या सोबतीनं सचिन भगत यांचा खेळ पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर ते चौकार खेचतात आणि सामन्यामध्ये स्वतःला अजूनही जिवंत ठेवण्याचं काम करतात. 4 चेंडू 16ची गरज. बॅटची एज, बॉल मागे, शॉर्ट थर्ड मॅनला बॉल अडवला जाईल. एक सिंगल होते, पूर्ण स्ट्राइक मिळते मिस्टर शिवाजी कांबळे यांना. दरम्यान एखाद्याची वाढ. धावसंख्या सुकाई प्रतिष्ठान DTDCची 9 गडी बाद 50, 3 चेंडू 15ची गरज. 3 चेंडू आणि 15 धावा. प्रत्येक बॉल वरती आता एक मोठं स्ट्रोक इथे मैदानामध्ये खेळावं लागणार आहे. प्रत्येक बॉल वरती इथे चेंडूला मात्र सीमारेषा बाहेर पाठवावा लागणार आहे. 50 धावा डबल कव्हर आहेत. शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, बॅटने टॉपेज घेतला. त्यानंतर आपण पाहिलं तर मैदानामध्ये आलेली सिंगल 1 धावी ते आली. एका धाव्याने धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 51 धावा, 2 चेंडू 14 धावेंची गरज. परिणाम काही येऊ द्या, द्यायचं आपलं 100% आणि पाहूया ते 100% देण्यासाठी मैदानाच्या फलंदाज तयारी करतायत का. या ठिकाणी पाहूया. बॉल शिल्लक आहेत 2, आवश्यकता 14ची. बॉलिंग ट्रॅकर बॉलर तयार, प्रतीक फराटे. हो, यावेळेस रिव्हर्स हिट खेळलाय. बॉल थर्ड मॅन सीमारेषेच्या दिशेनं. 1 2 3 4 चौकार, 4 धावा. वाह, काय जबरदस्त स्ट्रोक आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल पर्यंत लढायचे, मॅच सोडायची नाहीये, सामना सोडायचा नाहीये आणि तेच आपल्याला यावेळी मैदानामध्ये पाहायला मिळते सचिन कडून. इथे आलेला चौकार आहे. 55 धावा आहेत. 1 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा आणि निश्चितपणे मैदानाच्या मध्ये बनवायचे आहेत. एका चेंडूमध्ये आपण 11 होताना पाहिलेले. टेनिस क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेचा खेळ आहे. 1 चेंडू 10 धावा, क्या होगा हे मैदानामध्ये आपल्याला बघायचंय. होणार का? होणार होणार होणार, हाच विश्वास तुमच्या मनामध्ये असायला हवा. जर तुम्ही त्या संघासाठी खेळताय तर त्या संघाला जिंकण्यासाठी ती पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे असायला पाहिजे. मी म्हणालो होतो की सामना अजूनही संपलेला नाहीये. होणार होणार होणार, तोच आत्मविश्वास तुमच्या मनात राहायला हवा. एक धाव ऍड होईल. धावसंख्या 56, 1 चेंडू 9ची गरज. आणि निश्चितप्रमाणे प्रतिस्पर्धी संघामध्ये कोण आहे सचिन सर? तर मयूर कारंडे आहे आणि मयूरच्या नावावरती हा रेकॉर्ड राहिलेला आहे. त्यामुळे मयूरला सांगायची गरज नाहीये. एका चेंडूमध्ये त्याने 11 बनवलेले आहेत. आता 1 चेंडू आहे, 9 बनवायचे आहेत. जर आणि तर असं म्हणतात ना, क्रिकेटमध्ये जर आणि तर चालत नाही, परंतु क्रिकेट जर आणि तर शिवाय पूर्ण देखील होत नाही. पाहिजे 1 चेंडू 9 धावेंची गरज. हो, या ठिकाणी 5 धावांचा बोनस मिळूनही संघ थोडा मागे राहिलेला आहे, पण अजूनही सामना ऑन आहे. एका चेंडूमध्ये धावा हव्यात 9. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीनं सर्व गडी बाद, 56 धावा, ऑल आउट. सुकाय प्रतिष्ठान DTDC सामना जिंकलाय, तो म्हणजे शिरसाट स्पोर्ट्स लोणीगड. आपण मॅन ऑफ द मॅच किताब देखील देणार आहोत.